राज्यामधल्या वसतिगृहाची व्यवस्था व्यवस्थित लावून दिली, उच्च नीचता नष्ट व्हावी यासाठी प्रयत्नशील राहिले आणि शिक्षण शिकून ही सगळी मंडळी आपल्या पायावर उभी कशी राहतील यासाठी ते प्रयत्न करत राहिले. आणि म्हणून बडोदा नरेश खूप झाले त्यांच्यावर की त्यांना राजरत्न, राव बहादूर अशा पदव्या प्रदान केल्या राज्यामध्ये. आणि आपण पाहिलं असेल आंबेडकरांच्या एका मुलाचं नाव पण राजरत्न होतं. बडोदा नरेशांच्या दरबारात आत्मारामजींचा संपर्क आला. आत्मारामजी तेवढं करून थांबले नाही. आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही इकडे या. आर्य समाज बडोदाने आंबेडकरांना पहिली शरण दिली, राहायची व्यवस्था केली. आत्मारामजींचा मुलगा आग्र्याला BA करत होता, कुटुंब तिकडेच होतं, एकटे राहायचे, स्वतः बनवायचे. आत्मारामजी स्वतःचं जेवण स्वतः बनवायचे. आंबेडकरांना आर्य समाजमध्ये आणून व्यवस्था केली. आपल्या बरोबर आंबेडकरांचं भोजन, आंबेडकरांना जेवण बनवता येत नव्हतं, आंबेडकरांचं भोजन आपल्या बरोबर बनवायचे आणि स्वतःच्या पंक्तीला बसून आंबेडकरांना जेवायला घालायचे. जातीपाती तोडण्याचं सगळ्यात मोठं काम आंबेडकरांनी पूर्वी सुद्धा आर्य समाज महर्षी दयानंदांच्या परंपरेने, त्यांच्या शिष्य संप्रदायाने केलेलं आहे. हे या ठिकाणी निश्चितपणे अभिमानाने सांगता येईल. आणि त्यावेळेला आंबेडकर सुद्धा मनाने खूप खुश झाले. खुश म्हणजे ते आर्य समाजच्या विषयाने आत्माराम आंबेडकर अतिशय चांगलं लिहिले त्यांनी त्या खैरमोडीने. भगवानराव खैरमोडेचं चरित्र आहे, त्याच्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. बरं, 2 आठवडे आंबेडकरांना फार काही बडोद्यात राहता आलेलं नाही. 2 आठवडे ते बडोद्यात राहिले. योगायोगाने त्यांच्या मुंबईवरून त्यांना एक तार आली की वडील अत्यावस्थ आहे आणि अत्यावस्थ वडिलांसाठी आपल्याला मुंबईला गेलं पाहिजे. आंबेडकरांनी महाराजांची परवानगी घेऊन मुंबईला ते निघाले. मुंबईला आल्यानंतर पाहिलं थोड्या दिवसामध्ये अत्यावस्थ असल्यामुळं वडिलांचं निधन झालं. धक्के महापुरुषांनी जीवनामध्ये खूप पचवलेले आहे. 6व्या वर्षी आई गेली, 22व्या वर्षी वडील गेली. डोक्यावरचं छत्र आलं तरी तो माणूस डगमगला नाही. आंबेडकरांचा पुरुषार्थ, त्यांच्या जीवनातला संघर्ष हा वाखाणण्यासारखा आहे. परंतु मी म्हणालो ना, कच्च्या हिराला पैलू पाडण्याचं काम ज्यांनी केलंय ते आर्य समाजाने केलंय, महर्षी दयानंदांच्या शिष्याने केले. त्याच्यामध्ये यांचा नंबर लागतो. इथंच गाडी थांबली ना, अमृतसरीजींनी दिले पाठवून. पण त्यावेळेला अमृतसरजी महाराजांना सांगायचे की मुलगा हुशार आहे, हा पुढे गेला पाहिजे. मग महाराजांनी निर्णय घेतला की 4 मुलांना शिष्यवृत्ती द्यायची उच्च शिक्षणासाठी. आणि त्या शिष्यवृत्ती या अटीवर द्यायची की बॉन्ड, आधी बॉन्ड पेपर होता, इंजिनियर झाला त्याला ट्रेनिंग म्हणून घेतात, ट्रेनिंग पिरियड मध्ये बॉन्ड पेपर घेतात. ट्रेनिंग संपल्यानंतर आमच्याकडे काही दिवस काम करायचं या बेसवर. ITIचा पोरगा सुद्धा गेल्यावर त्याला NCTT करायला लावतात ना, त्याला बॉन्ड देतात की काही वर्ष आमच्याकडे काम करायला लागेल. तर त्या पद्धतीप्रमाणे महाराज पण मुंबईला त्या दरम्यान आले होते कार्यक्रमासाठी. आंबेडकरांनी महाराजांची भेट घेतली, शिष्यवृत्ती महाराज देतात म्हणल्यावर, आणि विनंती केली की मला उच्च शिक्षण घ्यायचं. त्यावेळेला महाराजांनी त्या 3 बरोबर हा 4था आंबेडकरांना सुद्धा शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवलं. आर्य नरेश, हे मी का सांगतोय, आर्य समाजची एक महान व्यक्ती ज्यांनी दृष्टी बदलली. नजर बदलो नजारे बदल जाएंगे, एक कवीची पंक्ती आहे. नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कस्ती ने मोड़ लिया तो किनारे बदल जाएंगे. म्हणतात ना, दृष्टी बदला सृष्टी आपोआप बदले. फक्त नजर ही शिक्षणाने बदलते. आणि शिक्षण हे मनुष्याला जीवनाचा रस्ता दाखवतो. आंबेडकरांना जीवनाचा रस्ता शिक्षणाने दाखवला, पण त्या शिक्षणामध्ये बदल आर्य समाजच्या दिग्गज लोकांनी केली. शिष्यवृत्ती घेऊन आंबेडकर अमेरिकेला गेले. साधारण 13 ते 17 हा कार्यकाल ते अमेरिकेमध्ये होते. अमेरिकेमध्ये MA झाले, 2 वर्ष MA केलं, 2 वर्ष MPhil केलं. विषय कुठला घेतला? प्राचीन भारताचा व्यापार. आणि सांगायला अभिमान वाटेल, हा देश एकेकाळी सोन्याची चिडिया होता. हा देश आजही सोन्याची चिडिया आहे. हा देश 1000 वर्ष आपण म्हणतो गुलाम होता, पण तो 1000 वर्ष बिलकुल गुलाम नव्हता.
बरीच लोक म्हणतात 1000 वर्षाची गुलामी आपण भोगली, बिलकुल नाही भोगलेली. ईद 100-150 वर्षाचा मुघलांचा इतिहास आहे, काढून बघा. 4 वर्ष बाबराचे, तिथून बाबर, हुमायूं, अकबर, शहाजहान, औरंगजेब, फिनिश. यांचा इतिहास आणि कार्यकाळ काढा. 100-150 वर्षाच्या पुढची गुलामी नाही, 100-150 वर्षात ब्रिटिशांची गुलामी. त्याच्यापूर्वी दिग्गज राजे होते ना. याच देशात विक्रमादित्य झाले, याच देशात महाराणा प्रताप झाले, याच देशात राणा संग्रामसिंग, राणा सांगा झाले, याच देशात छत्रपती शिवाजी महाराज झाले, याच देशात पूर्वेला नाशिक बडफुकन झाला. संपूर्ण देशभर प्रत्येक प्रांतात कुणी ना कुणी जीवाचं रान करून या पारतंत्र्याला हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी स्वातंत्र्य संघर्षातूनच मिळाले. आणि म्हणून जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा प्राचीन भारताचा इतिहास हा विषय घेऊन एमफिल आंबेडकरांनी केलं. अमेरिकेत एक घटना त्यांच्या बाबतीत चांगली होती, ती कुठली? त्याच वेळेला शिक्षणासाठी लाला लाजपत राय पण अमेरिकेत होते. लालाजी पण रोज लायब्ररीत जायचे आणि आंबेडकर रोज लायब्ररीत जायचे. आंबेडकर लालाजीपेक्षा बरेचसे लहान होते. लालाजी रोज बघायचे, हा मुलगा भारतीय आहे, रोज मी यायच्या अगोदर लायब्ररीत येऊन बसतो आणि मी गेल्यानंतर माझ्या मागून जातो, म्हणजे हा खूप अभ्यासू मुलगा आहे. हा आहे तरी कोण? 2-3 दिवस गेले, 3 दिवसांनी लाला लाजपत राय स्वतः आंबेडकरच्या टेबलवर अभ्यास करत होते, तिथं गेले. बघा मोठा माणूस कोणाला होत ते. जाऊ दे, आपल्याला काय भारतीय माणसाची मनोवृत्ती कधी कधी अशी होते, आपण ओळख पण देत नाही कधी. कारण मोठे झालो ना, छोट्याला ओळख देत नाही आपण. अशी संकीर्ण मानसिकता काही लोकांमध्ये असते. काहीच कारण नाहीये, कोणीच मोठा नाहीये, कधी जाणार भरोसा आहे. आपण मुहूर्त काढून काही गोष्टी करतो, बऱ्याचशा गोष्टी मुहूर्त काढून करतो. अरे आलो बेमुहूर्त, जाणार बेमुहूर्त, मुहूर्ताला काय? त्यावेळेस लालाजी त्यांच्याकडे टेबलवर गेले, त्यांनी विचारपूस केली, ओळख करून घेतली आणि दोघांची थोडीशी जवळीक निर्माण झाली. मग देशावर, राजकारणावर, समाजकारणावर त्यांच्या चर्चा झाडायला लागल्या आणि आंबेडकर स्वतः लिहितात त्या चरित्रामध्ये, भगवान खरमुळे आंबेडकरांच्या भावनेतून लिहितात की आंबेडकरांची लालाजीवर एवढी जवळीक होती की त्यांना अपतेष्टासारखे ते जवळ वाटायचे. लाला लाजपत होते तसे. त्यांनी म्हणतात आंबेडकर, लालाजी एकमेव असा माणूस आहे आर्य समाजचा की ज्यांनी प्रामाणिकपणे अस्पृश्यता निवारण करण्यापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. त्याविना नव्हे तर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढा मोठा ठसा कोणी उमटवलेला नाही. त्याचं कारण 1886 ला लालाजींनी आणि महात्मा हंसराजजींनी या डीएव्हीची स्थापना केली. डीएव्हीची स्थापना लाला लाजपत राय, महात्मा हंसराज या दिग्गज व्यक्तींनी केली. आज जर आपण डीएव्ही पाहिला असेल, दयानंद आंग्लो वैदिक स्कूल, तर याच्या विद्यापीठांपासून, महाविद्यालयांपासून, नर्सरीपासून कित्येक शाळा आहेत, हजारो शाळा आहेत. आज सरकारच्या खालोखाल शिक्षण क्षेत्रामध्ये काम जर कोणाचं असेल तर डीएव्ही, सार्वदेशिक पातळीवर. बाकी आर्य समाजच्या आणखी किती शाळा असतील वेगवेगळ्या आर्य समाजच्या, त्यात ते शिक्षण क्षेत्रामधलं काम वेगळं. तेव्हा लालाजीचं जीवन हे आंबेडकरांच्या नजरेतून आपण पाहिलं तर त्यांचा आर्य समाजकडे सुद्धा थोडीशी कल त्या दरम्यान चालला होता. एवढा वेळ असा घडला की साधारण 28 मध्ये लालाजींचा अंत झाला. जेव्हा आंदोलनामध्ये पोलिसाच्या लाठ्या पडल्या, छातीवर लाठी पडली, हृदय बंद पडला आणि लालाजी निवर्तले, याचं महानिर्वाण झालं, मृत्यू पावले. त्यानंतर आंबेडकरांनी आपल्या मूकनायक पत्रामध्ये लालाजीवर हा लेख लिहिलाय, मृत्यू लेख. तो पाहण्यासारखा आहे. पुस्तकामध्ये तोही अंकित केलेला आहे परिसहारमध्ये. तो लेख अतिशय पाहण्यासाठी यासाठी आहे की आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये फक्त काही ठराविक लोकांसाठीच लिहिले. जर आपण पाहिलं असेल, वाचलं असेल, त्यांच्या चरित्राच्या परिसहारामध्ये पण काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. ठराविक लोकांविषयी आंबेडकरांनी लालाजीविषयी लिहिलं. पुढे माझ्या बोलण्यामध्ये येऊनच जाईल. स्वामी श्रद्धानंदाविषयी लिहिलेलं आहे, त्यांना फार आपुलकी होती त्यांची. त्यानंतर शाहू महाराजांनी बडोदा नरेश यांच्याविषयी तर लिहायचा प्रश्नच नाही. आणि आणखी 1-2 व्यक्तीविषयी तुम्ही म्हणाल, गांधींचा पण 1948 ला अंत झाला होता.
महात्मा गांधीजींचा गोळ्या लागून नथुरामाच्या त्यांचे वैचारिक मतभेद पराकोटी जे होते एक अक्षर लिहिलेलं नाही. तुम्ही कुठे काढून बघा, जुने पेपर काढून बघा, त्यांच्या चरित्रात बघा, लिहिलं नाही त्यांनी. त्याचं कारण त्यांनी सांगितलं असं की ज्या काँग्रेसमध्ये असताना स्वामी श्रद्धानंदांनी एवढं उत्कृष्ट कार्य केलं, शुद्धीचं तर केलं सोडा, या ठिकाणी शुद्धी महत्वाची नाही, पण दलित उद्धाराचं त्यांचं कार्य एवढं सुंदर आहे की आंबेडकरांनी त्याचे अतिशय कौतुक नाही म्हणता येईल त्याला, अतिशय त्याची वाहवा केलेली. एक असा स्वामी, एक असा संन्यासी की ज्यांनी दलितांसाठी प्रामाणिकपणे तळमळीनं काम केलेलं आहे. आणि ते काँग्रेसमध्ये होते, गांधीजींचे त्यांचे चांगले संबंध होते. गुरुकुल कांगडीमध्ये ते स्वतः गेलेले, महात्मा गांधीला बोलावलेले गुरुकुल कांगडीमध्ये. परंतु काँग्रेसमध्ये दलित उद्धारासाठी म्हणून एक समिती निर्माण केली आणि त्या समितीमध्ये स्वामी श्रद्धानंदांना पण घेतली. स्वामी श्रद्धानंदांच्या डोक्यामध्ये अनंत विषय होते. दलित उद्धारासाठी काय करायला पाहिजे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांच्या डोक्यामध्ये होता. आणि मीटिंगमध्ये त्यांनी तो मांडला की या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर 100% आपण त्याच्यामध्ये यश मिळवू शकतो आणि त्यासाठी फंड लागेल तो काँग्रेसने पुरवावा. आणि त्यावेळेस जी बाकी मंडळी होती किंवा काँग्रेसची जी वर्किंग कमिटी होती त्यांनी ते निरस्त केलं की फंड पुरवठा करणं होणार नाही आणि या पद्धतीने नाही चालायचं. आपल्याला गांधीजी सांगतात त्या पद्धतीने चालायचं. आणि तिथं त्यांचे गांधीजीबरोबर पहिले मतभेद झाले आणि तुरंत हे स्वामी श्रद्धानंद होते, आर्य समाजच्या पटरीतला एक जीवन म्हणतात ना ज्याला, जीवनदान दिलेला व्यक्ती, त्यांनी तुरंत राजीनामा दिला, त्यातनं बाहेर पडले, स्वतंत्र काम सुरू केलं, कितीतरी मोठं काम केलं. मतभेद जरी असतील तर शत्रूविषयी सुद्धा चांगलं लिहावं मेल्यानंतर, असं म्हणतात की नाही. हे तर तुमच्या सोबतचे कार्यकर्ते काँग्रेस त्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काँग्रेस त्या ठिकाणी संमेलन घेऊ शकत नव्हती. वाचा, इतिहास आहे तो. परंतु स्वामी श्रद्धानंदाच्या पुढाकाराने पंजाबमध्ये ते संमेलन यशस्वी केलं. लोक घाबरत होती, ब्रिटिश सरकार परत गोळ्या घातलं तर काय करायचं. माणूस किती मोठा असो छोटा असो जीवाला घाबरतो की नाही. परंतु या स्वामी श्रद्धानंदांनी पोलिसाच्या पुढे छाती करून उभे राहिलेले, मार गोळीत हिंमत असेल ते यशस्वी करून दाखवणारी ही व्यक्ती. ज्या वेळेला आजारी असताना अब्दुल रशीद नावाच्या माणसाने भेटायच्या बहाण्याने घरात येऊन त्यांच्या सेवकाला पाणी आणून त्याच्या बहाण्याने बाहेर पाठवून गोळ्या घालून त्यांची हत्या केली श्रद्धानंदांची. हे देशासाठी दुःखद, शत्रू आणि मित्र जे कोणी त्यांच्या असतील सगळ्यासाठी दुःखद घटना आहे, देशासाठी तर निश्चित आहे. परंतु या घटनेमध्ये सुद्धा ज्यावेळेस महात्मा गांधींनी लेख लिहिला, काय लिहिलं त्याच्यामध्ये, त्यांनी आपला धर्म सांभाळला. स्वामी श्रद्धानंद शुद्धीची चळवळ चालवत होते आणि त्यामुळे चिडून अब्दुल रशीदने अब्दुल भाई हत्या केली. आणि याच कारणामुळे आंबेडकरांनी त्या मृत्यूलेख लिहिला त्यांच्या बहिष्कर भारत मधून की अतिशय दलित हितचिंतन, तळमळीने दलित उद्धाराचं कार्य करणारी व्यक्ती, आर्य समाजचा मूर्धन्य नेता स्वामी श्रद्धानंद यांच्या जाण्यामुळे मला माझा आत्मीय गेल्याचं दुःख मला झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी लेख तर लिहिलाच लिहिला, एक दुखवट्याची सभा घेतली आणि त्याच्यामध्ये गांधींपासून ब्रिटिश सरकारपर्यंत आणि पोलिसांपर्यंत सगळ्यांचा निषेध पण केलेला आहे. म्हणजे आंबेडकरांना ज्यांनी मदत केली त्याचं काय म्हणतात त्याचा थोडा भाग त्यांनी ठेवलाच असं म्हणता येईल. आणि आंबेडकरांचा त्यांचा जवळून संबंध होता स्वामी श्रद्धानंदांचा. ब्रिटिशांचा कार्यकाळ आपण कधी कधी कोणी म्हणतात ना की जे सवर्णामध्ये काही नेतेही म्हणतात की आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं. समाजामध्ये प्रत्येक घटक महत्वाचा असतो. चळवळ करणारा बाबू घेऊन रस्त्यात महत्वाचा असतो, तो त्या ट्रकच्या खाली पडून स्वतःचा जीव देतो, तो तेवढाच महत्वाचा आहे. फाशीवर जाणारा भगतसिंग तेवढाच महत्वाचा आहे, कारण त्याच्या त्या फाशीमध्ये
देशाचं पुढचं स्वातंत्र्य लपलेलं आहे. सैन्यात राहून बंडखोरी करणारा मुंबई बंदरातला आपला सैनिक तेवढाच महत्वाचा आहे. कारण त्याच्या त्या बलिदानातून त्यांनी गोळ्या खाल्लेल्या आहेत. तो उभा राहिलेला मंगल पांडे तेवढाच महत्वाचा आहे की त्याच्या बलिदानातून स्वातंत्र्य उभं राहिलेलं आहे. आणि दलित पददलित ज्याला आपण म्हणतो त्यांची सेवा करून त्यांच्या शिक्षणाचा भार उचलून किंवा समाजाला ते करायला भाग पाडून त्यांना शिक्षित करून स्वतःच्या पायावर उभं करून मार्गाला लावणं सुद्धा हे देशाचं काम. ते देशाचं काम नसतं तर पंडित आत्माराम अमृतसरींनी बडोद्यात जाऊन आपलं जवळजवळ 30 वर्षाचं जीवन खपवायची गरज नव्हती. बडोदा आणि राजर्षी शाहू महाराजांकडे साधारण 1918 शाहू महाराजांनी त्यांना बोलून घेतलेले कोल्हापूर संस्थानामध्ये. काय आवश्यकता होती? खातं पितं घर ठीकठाक चालू होतं, म्हणजे काय आवश्यकता नाही. किंवा हंसराजांनी जेव्हा ते डीएव्हीचं लाहोरचं कॉलेज पहिलं स्थापित केलं, आता हे संस्थापक आहेत, त्यांना काय गरज आहे तिथं सेवा करायची? कोणीतरी अनुमानून तिथं लावलं असतं, एक प्राध्यापक प्राचार्य आमकातकारी काम चालवलं असतं. पण महात्मा हंसराजांनी जवळजवळ 26 वर्ष 1986 ला डीएव्हीची स्थापना झाल्यापासून लाहोर कॉलेजची स्थापना पहिल्यांदा केली, तिथं पासून ते जवळजवळ 1912 पर्यंत आयुष्याची 26 वर्ष विनामोबदला आहे. कोण समाजात आज पाहायला मिळेल विनामोबदला 26 वर्ष आपली सेवा दिलेली आहे? आज कोणी नाही. ज्या शाहू महाराजांना असं वाटलं आपल्याला की बाबा हे कॉलेजचं मॅनेजमेंट थोडस इनबॅलन्स व्हायला लागले, चालतं की नाही ठीक, सार्वदेशिक सभेला विनंती केली योग्य माणूस पाठवा. आणि डॉक्टर बाळकृष्ण उत्तर भारतातून कोल्हापूरला आले. ते कोल्हापूर वाशिम झाले. 1940 ला इकडेच त्यांचं निर्माण झालं. हे असले दिग्गज कार्यकर्ते ज्यांचा संबंध आंबेडकरांबरोबर आहे. हे त्या खैरमुड्याच्या चरित्रात पण आहे आणि यांनी त्याचे प्रूफ पण त्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. डॉक्टर बाळकृष्ण कोल्हापूरला शाहू महाराजांनी बोलून घेतल्यानंतर हे सभेला चालवायला दिलं कॉलेज, छत्रपती राजाराम महाराज कॉलेज कोल्हापूरचं, आणि त्याचे प्रिन्सिपल म्हणून डॉक्टर बाळकृष्णांची नियुक्ती केली. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहास आणि अर्थशास्त्राचे तज्ञ, डॉक्टर बाळकृष्ण इतिहास आणि अर्थशास्त्राचे तज्ञ. दोघांच्या जेव्हा चर्चा व्हायच्या काही गोष्टीमध्ये, त्या अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भामध्ये, दलित उद्धाराच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या संदर्भामध्ये, कोल्हापूर रियाशीमध्ये जे काम बडोद्याला पंडित आत्माराम अमृतसरींनी केलं, शिक्षणाचं, दलितांच्या उद्धाराचं, तेच काम डॉक्टर बाळकृष्ण आणि कोल्हापूर रियासीमध्ये केलं. प्रचंड मोठं काम त्या माणसाने उभं केलेलं. आणि शाहू महाराज कट्टर आर्य समाज होते, तर दुसरं कारण द्यायचं म्हणलं तर 1800 आम्ही गेलो होतो कोल्हापूरला, अर्जुनराजे आमच्या कोण होते पहिल्या टप्प्यामध्ये. कोल्हापूरला 1918 साली आर्य समाजची स्थापना पंडित आत्माराम अमृतसरींच्या नेतृत्वात आर्य नरेश शाहू महाराज कोल्हापूर यांनी स्थापन केलेलं आहे. बघा आज काय स्थिती आहे, ती काय आता काही नाहीये त्या ठिकाणी. आणि आर्य समाज कोल्हापूरची 1918 ला स्थापना महाराजांनी केली, शाहू महाराजांनी. सुरुवातीच्या कालखंडामध्ये पंडितजी बोलावणीकडे घेतले होते आत्मारामजींना. नंतर 1922 ते मरेपर्यंत 1940 पर्यंत त्या आर्य समाजाचे प्रधान डॉक्टर बाळकृष्ण होते, उत्तर भारतातली व्यक्ती. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं इंग्रजीमध्ये कुठेही चरित्र नव्हतं, परंतु ही व्यक्ती 4 खंडामध्ये इंग्रजीमध्ये तुमचा आमचा राजा छत्रपती शिवरायांचं चरित्र लिहितो. म्हणजे ज्या गोष्टी या मराठी मातीत जन्मलेल्या माणसाला सुचल्या नाही, कारण मराठी चरित्र महाराष्ट्रात वाचलं जातं, महाराष्ट्राबाहेर कोणी वाचत नाही, कुणाला वाचता येत नाही, भाषेची अडचण असते. हिंदी मधलं चरित्र भारतभर वाचलं जाईल, हिंदी भाषिक पट्ट्यात तेही दक्षिण भारतात कोणी वाचत नाही. तिकडे हिंदीला प्रवेश पण देत नाही काही लोक. तुम्हाला मला हिंदीत विचारलं तर ते असे बघतात. अनुभव असेल प्रत्येकाला, कधी तिरुपतीला काही मद्रासला आपल्या चेन्नई वगैरे गेला तर तो अनुभव आपल्याला मिळेल. हिंदीत तुम्ही काही विचारा ते काही माहित नाही असं वाटतं आपल्याला.
माहीत असलं तरी सांगत नाही. परंतु हिंदीत जर चरित्र आलं एखाद्याचं तर ते हिंदी भाषिक पट्ट्यात जवळजवळ 75% भारतात बोलवून जाऊ शकते. पण इंग्रजीचं चरित्र असेल तर ते जगभर जाऊ शकते. त्या भाषेचा फरक आहे. मी तर लहान मोठी भाषा म्हणत नाही, ही जगभर प्रचलित असणारी भाषा आहे. आणि म्हणून त्या काळात जवळपास मला वाटते 40 म्हणजे किती वर्ष 100-1 वर्षापूर्वी धरून झालं. 100-1 वर्षापूर्वी डॉक्टर बाळकृष्णांनी संशोधन करून इतिहासाचेच ते होते, संशोधन करून छत्रपतींचं 4 खंडातलं चरित्र लिहून एक पुरुषार्थ केलेला आहे. शाहू महाराजांचे उपकार तर आंबेडकरांनी स्वतः मानलेलेच आहे. आंबेडकरांनी जेव्हा पहिलं साप्ताहिक चालवलं, साप्ताहिक काढलं मूकनायक नावाचं, आपण नाव ऐकून असाल, मूकनायक, बहिष्कृत भारत असे काही साप्ताहिक पेपर ते चालवायचे त्या काळामध्ये. त्याच्याबद्दल ते लिहायचे दलित चळवळीच्या संदर्भामध्ये. जातीपातीचा भेद मिटल्याशिवाय या देशाला स्वातंत्र्याचा उपभोग खऱ्या अर्थाने होणार नाही असं ते म्हणायचे. आणि ते सत्य, असत्य त्यामध्ये काहीच नव्हतं. तेव्हा त्या काळामध्ये मूकनायकसाठी पहिली मदत जर कोणी केली असेल ते बडोदे, शाहू महाराज कोल्हापूर. आर्थिक मदतीशिवाय कुठलं काम चालत नाही. बरं, आंबेडकरांनी एवढी उच्च शिक्षा घेतली, त्यानंतर ते 23ला जो भाग पुढे सांगायचा ते इंग्लंडला गेलेले आहेत. आंबेडकर इंग्लंडला गेले, कशाच्या बळावर गेले? त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांना मदत केली, 200 पाऊंड. आंबेडकरांनी विनंती केली की मला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जायचंय, आर्थिक तंगी आहे. महाराज म्हणे लगेच 200 पाऊंड. त्याच्या अगोदर 1500 रुपये दिले होते. BA होताना 15 रुपये दर महिन्याला देतच होते. आर्थिक मदत कमी पडू दिली शिक्षणामध्ये. मग मला सांगा, मी सुरुवातीला सांगत होतो की जर तो हिरा खाणीतून निघालेला तो तसाच राहिला असता तर आज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले असते. कारण ती अवस्था दलित समाजात जन्मलेली व्यक्ती, सगळीकडनं मार, सगळीकडनं तिरस्कार, अशा अवस्थेमध्ये शिक्षण घेण्यात धडपडणारी, 10वी पर्यंत कसं सगळ्याची मदत घेऊन पुढे जाणारी, ग्रॅज्युएशन करणारी त्या व्यक्तीला जर समाजाने मदत नाही केली तर त्या व्यक्तीचा विकास कसा होता? आज शिक्षक काय करतात? शिक्षक काय पोरं घडवायचंच काम करतायत ना. मी एका ठिकाणी उत्तर भारतात गेलो होतो, हिमाचल प्रदेशमध्ये. एकदा ते थोडं विषयांतर आहे, फक्त 2 मिनिटासाठी. शिवाजी महाराज हे तिकडे हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये पण फेमस आहे. पानिपतचं युद्ध हरल्यानंतर जी काही 7-8-10 हजार लोक वाचून लढून तोंड लपून तिकडे राहिले, त्यांची जवळजवळ 7 ते 8 लाख लोक त्या एरियामध्ये राहतात. मी ज्या गावात गेलो तो 100% गाव मराठ्यांचे. आणि जाती नष्ट कशा होतात हे मला यातनं सांगायचं. मी ज्या गावात गेलो होतो, दहिया नावाचं गाव आहे, ते कर्णाच्या जवळ, कर्णापासून फार तर 4 किलोमीटर 5 किलोमीटर असेल, मला नक्की सांगता येईल कारण त्या गाडीमध्ये मला घेऊन गेल्यामुळं मला निश्चित अंदाज नाही आला. ज्या गावामध्ये एकही मंदिर नाही, तुम्ही आश्चर्य करा, एकच मंदिर आहे आर्य समाज मंदिर. सर, गावात एकच मंदिर आर्य समाज मंदिर. संपूर्ण गाव रविवारी एकत्र येतो, यज्ञ हवन करून त्या ठिकाणी प्रवचन होते. संपूर्ण गावात एकही कच्चा रस्ता नाही. मी जेव्हा गेलो त्यावेळेला खटाखट रस्ते, सिमेंटचे रस्ते, जिथं आहेत त्या रंगीबेरंगी ठोकळे लावलेले रस्ते. त्या गावामध्ये एकही झोपडी बघायला मिळाली नाही. सगळ्याची घर टॉप, 2 एकर 3 एकर जमीन असेल तर घर टॉप, घराला एक गेस्ट हाऊस, एक रूम, AC लावलेली. मी ज्या घरी गेलो होतो मनोजच्या, तिथेही एक रूम, मी आणि माझी मिसेस दोघे होतो. आम्ही त्यावेळेला तिथलेला आर्य नरेशांच्या आश्रमात जायला निघालो होतो, पिंपरीवरून 10-12 जण. आणि ते 2 वर्ष मनोज मागे लागला होता, तुम्ही एकदा या शिवाजी महाराज ऐकायचे. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. या सगळ्यांना पुढे पाठवून आम्ही कर्णाला गेलो. 3 दिवस राहिलो. कर्नाल, सोनीपत, पानिपत आणि कुरुक्षेत्र 4 जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी व्याख्यानं ऑर्गनाईज केली. एका ठिकाणी एका कॉलेजवर व्याख्यान करताना एका मुलांनी ते बोलता बोलता गुरुचं सांगत होतो. विद्यार्थी म्हणल्यावर मी म्हणलं तुमचं जे जडणघडण आहे ते गुरुच्या मार्फत होतंय. आता आपण गुरुजी म्हणतो, गुरु म्हणतो, आचार्य म्हणतो, शिक्षक म्हणतो, टीचर म्हणतो, सर म्हणतो, एवढ्या पदव्या. पण प्रत्येकाचा सार जर आपण गोळा केला तर गुरु हे सगळ्यात मोठी पदवी. गुरुजी, गुरुला जी लावतो ते आपण आणखी सन्मानाने लावतो. म्हणून मी त्याला सांगत होतो की गुरु या शब्दाची तुम्ही जर व्याख्या पाहिला
तर गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे दूर करणारा. ते पोरं एकदम भीर झाले आणि लगेच एकाने हात वर केला. मी म्हणलं जरा झाल्यानंतर तुला काय विचारायचं विचार. व्याख्यान संपल्यात त्याने मला विचारलं कुठं लिहिले म्हणलं असं. आता आली का पंचायत त्याच्यासोबत काहीच येऊन गेलं नव्हतं माझ्याकडे, काही डिक्शनरी थोडीच होती. मी म्हणलं संस्कृत डिक्शनरी आहे, संस्कृत हिंदीची डिक्शनरी जर तुला मिळाली तर घेऊन ये, आणखी 2 दिवस आहे तुला दाखवून दे. संस्कृत डिक्शनरी मध्ये हा शब्द आहे की गुरुचा अर्थ आहे गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे दूर करणारा. विद्यार्थ्यांच्या जीवनातला अंधकार दूर करणारा, विद्यार्थ्याला ज्ञानाचं अमृत पाजणारा असा तो सर्वश्रेष्ठ गुरु आचार्य, त्याला गुरु म्हणतात. आणि हे मी त्याला सांगत होतो. आणि हेच आंबेडकरांच्या जीवनामध्ये असे गुरु त्यांना मदत करणार आहे. म्हणून आंबेडकरांनी मानले त्यांच्या जीवनामध्ये ते कबीराला गुरु म्हणायचे, महात्मा फुलेला गुरु म्हणायचे. 3 गुरु त्यांच्या जीवनात फेमस आहे. आणि आर्य समाजाने खूप प्रयत्न केला, दिग्गज लोकांनी केला की ते जेव्हा त्यांनी जाहीर केलं की मी धर्मांतरण करणार आहे, बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे. आंबेडकरांना ख्रिश्चन होता असं, आंबेडकर इस्लाममध्ये जाऊ शकले असते. परंतु ही उपकार आहेत आर्य समाजचे की कमीत कमी तुम्ही जर समजा, कारण त्यांनी सांगितलं की जेव्हा डॉक्टर धर्मदेव विद्यालंकार, डॉक्टर धर्मानंद, जेव्हा हे पंडित धर्मदेव विद्यालंकार संन्यास घेतल्यानंतर स्वामी धर्मानंद विद्यामार्कंड ही व्यक्ती आंबेडकरांच्या जीवनामध्ये आहे. आंबेडकरांनी भारत स्वतंत्र झाल्यावर हिंदू कोडवीची रचना केली. हिंदू कोडवीसाठी संपूर्ण हिंदू समाजाचे त्यावेळेस जे विद्वान किंवा धर्ममार्तंड नव्हतो त्यांनी विरोध केला होता. आणि ते आर्य समाजच्या लोकांनी आवाहन केलं होतं की तुम्ही सुद्धा याच्यामध्ये विरोध करा. त्यावेळेला आर्य समाजची जी व्यक्ती होती, सभेचे प्रधान आणि मंत्री, त्यांनी सांगितलं की अगोदर आपण बघूया काय आहे ते, हिंदू कोडवी वाचू, त्याच्यामध्ये नंतर ठरवू आपण. आणि त्यावेळेला ही व्यक्ती धर्मानंद विद्यामार्कंड किंवा पूर्वाश्रमीचे धर्मदेव विद्यालंकार यांनी आंबेडकरांना आपल्याच धर्मग्रंथातून वेद उपनिषद दर्शन यामधून काढून बरेचसे कोटेशन दिले. आंबेडकरांना ती मदत केली त्यांनी. आंबेडकरांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950 ला कायदे मंत्री झाल्यानंतर एक पुस्तक लिहिलं, हिंदू कोडवी कशासाठी, 204 पानाचं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये पेज नंबर 56 ते पेज नंबर 113 10 लेख स्वामी धर्मानंद विद्यामार्कंड यांचे आहेत. आपण त्या पुस्तकात बघू शकता आणि आजही ते उपलब्ध आहे. हिंदू कोडविलासाठी आर्य समाजाने त्यांना मदत केली. काही आर्य समाजावर त्यावर 2 मत पडले, मदत करावी की न करावी याच्यावर. परंतु आंबेडकरांना आर्य समाजाच्या विद्वानांनी मदत केली आणि त्या मदतीच्या बळावर हिंदू कोडवी पार्लमेंटमध्ये मांडलं गेलं. पास नाही झालं, ते पास होऊ शकलं नाही. तुकड्या तुकड्यामध्ये ते पुन्हा ते विवाह कायदा आणि ते मालमत्तेचा कायदा अशा 2 स्वरूपात ते नंतर आपण बघतोच की घटनेमध्ये ती तरतूद आहे. तेव्हा मी जे सुरुवात केली होती की कुठला एरिया जेव्हा कच्च्या खाणी सापडतो त्यावेळेस तो निश्चित रूपाने कच्चा असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 घटना या घडतात की जो मदत करतो त्याच्यावर माणूस मोठा होतो, तो मदत घेऊन मोठा होतो. निश्चितपणे आर्य समाजाने पहिली शरण त्यांना दिलेली, पहिली मदत त्यांना आर्य समाजाने आपल्या वेदीवर केलेली आहे. आणि म्हणून म्हणतात ना की या देशाच्या बाई जेवढे चिरे लागलेत ना, त्या चिऱ्यांची आठवण आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये आर्य समाजाने मोठं काम केले आणि त्याचं कौतुक आर्य समाज या डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे. ते म्हणत होते की वाट बघतोय आता, कंटाळून काही लोक यायला तयार आहेत, त्यांना घेण्यासाठी हिंदू समाजात जातो नाहीये, परंतु आर्य समाजामध्ये आहे. आर्य समाजामधल्या कुठल्या विद्वान व्यक्तीला माझ्याकडे घेऊन या, हे डॉक्टर बाबासाहेबांचे वक्तव्य आहे. तेव्हा आर्य समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर जे कुशलदेवजीचं पुस्तक आहे, अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि ते प्रत्येकाने वाचावं, कारण हा विषय एकदम नवीन आहे. दलित चळवळीच्या कुठल्याही आजकालच्या मोठ्या नेत्याला याची माहिती नाही म्हणण्यापेक्षा ते वाचत नाही. ते मूळचं जे आंबेडकरांचं चरित्र, आता ते किरांचं चरित्र वाचतात, पण खैरमोडींचं चरित्र कोणी वाचत नाही. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल जे आंबेडकरांच्या हयातीत घडलेल्या घटना आहेत आणि त्या पुराव्याने जवळपास सिद्ध होऊ शकतात किंवा आंबेडकरांच्या जवळ जाऊ शकतात. आणि म्हणून ते चरित्र हे निश्चित
वाचनीय आहे. आंबेडकर कधी कळतील, आंबेडकरांचा सहवास ज्यांनी घेतला त्यांच्या अनुभूतीतून आपण आंबेडकरांना पाहिले, आपण कोणी आंबेडकरांना पाहिलेलं नाही, परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण जवळ जाऊ त्यावेळेला आंबेडकर आपल्याला कळतील. माणसाचं काय होतं जीवनामध्ये, आपण बरीच लोक देव शोधत बसतात इकडे तिकडे. आंबेडकर म्हणून विरोध करत होते हिंदूंचा. जेव्हा धर्मदेव विद्यामार्तंड स्वामीजी जेव्हा त्यांच्या जवळ जायची चर्चा करायची की आपण जे जात आहात तुम्ही थोडा विचार करा, त्यांनी बऱ्याच गोष्टी वेदांमध्ये काढून प्रमाण त्यांना समजून दिलं की यामुळं हे योग्य नाहीये. तेव्हा त्यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आंबेडकरांनी की स्वामीजी माझ्याकडे यायचे, एक आई जसं मुलाला समजून सांगते, आपण नाही का मोटिवेशन करतो मुलाचं, एक आई मुलाला ज्या आत्मीयतेनं समजून सांगते त्या आत्मीयतेनं हे मला समजून सांगायचे. परंतु हिंदू समाज कटमुल्लाओं के जैसा इतना कट्टर है, हिंदी में पुस्तक है कि ये अपने व्यवस्था से अपने आचरण से सुधरने वाला नहीं. म्हणजे हिंदू समाज कटमुल्ला तरी कशासाठी वापरला असेल तुमच्या लक्षात आलं. मुसलमानांमध्ये धर्माचं कट वाटत या वाक्यात बदल नाही म्हणजे नाही, लकीर की फाकी हा शब्द फायनल. त्यामुळे त्यांनी म्हणले की कटमुल्लाओं की तरह, म्हणजे तो आपल्या परंपरेला एवढा चिकटू नये की तो सोडायला तयार. मग या जातीपाती जातील कशा. आम्ही जर उदारता दाखवली नाही, आर्य समाजाने ती वेळोवेळी दाखवलेली आहे आणि आजही दलित उदार होतोय. पौराणिक पंडित त्यांच्याविषयी त्यांचा आक्षेप होता. त्यांना यांनी सांगितलं की तुम्ही इकडे या, आमच्याकडे पुरोहित सगळ्या वर्गातले, बहुजन आज आर्य समाजचे पुरोहित बहुजन वर्गातले, अगदी दलित वर्गाचा पुरोहित सुद्धा आपल्या घरी येऊन आव्हान यज्ञ करतो की नाही करतो. म्हणजे आर्य समाजाने ती व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे की पुरोहित दलित व्यक्ती सुद्धा ब्राह्मण बनू शकते. तेव्हा वर्ण व्यवस्था आर्य समाज मानते आणि वर्ण व्यवस्थेवर आंबेडकरांनी बरेच म्हणजे काय म्हणतो त्याला आसूड उगारलेले आहेत. ते म्हणायचे तरी ते एका ठिकाणी म्हणालेले की जेव्हा हे धर्मदेवजी त्यांना समजून सांगायचे ते म्हणले की बाबा वर्ण व्यवस्था गांधी जन्मानुसार मानतात ते मला मान्य नाही, परंतु कर्मानुसार वर्ण व्यवस्था जी आर्य समाजची आहे आणि जे स्वामीजी मला सांगतात त्याच्यामध्ये मला थोडंसं स्वारस्य वाटतं. कारण ते सांगताना ते एका ठिकाणी म्हणाले स्वामीजी की शिक्षक, रक्षक, पोषक आणि सेवक जगाच्या पाठीवर सर्वत्र आहे आणि हीच वर्ण व्यवस्था म्हणून सांगितलेली आहे. मनुस्मृतीवर आंबेडकरांचा आक्षेप होता, याही पुस्तकामध्ये लिहिले. मनुस्मृतीवर जो आंबेडकरांचा आक्षेप होता तर त्या संदर्भामध्ये डॉक्टर सुरेंद्र कुमारजींनी अतिशय पुस्तक लिहिले, सभेने ते प्रकाशित पण केलेलं आहे. जवळजवळ 1400 काही श्लोक त्याच्यात प्रक्षेपित आहेत, 2600 काही श्लोक त्याच्यात आहेत, 1400च्या वर श्लोक त्याच्यात प्रक्षेपित आहेत आणि 1200च्या जवळपास श्लोक त्याच्यामध्ये जे प्युअर शुद्ध मनुस्मृती जे म्हणू शकतो मनुचे श्लोक. तेव्हा तेही जर कदाचित आता हे शुद्धीकरण झालेलं जर त्या काळात झालं असतं तर कदाचित आंबेडकरांचा विचार बदलू शकला असता असं मला वाटतं. हे शुद्धीकरण त्या काळात झालं असतं आणि सुरेंद्र कुमार जीने जे पुस्तक आता प्रकाशित केले मनुस्मृतीचं शुद्धीकरण, विशुद्ध मनुस्मृती, तर कदाचित त्यावेळेला त्यांचा विचार बदलू शकला असता आणि हा होणारा जो आघात आहे तो सहन करायची आपल्याला गरज पडली नसते. तेव्हा आंबेडकर ज्याला म्हणायचे तेव्हा स्वामीजी त्यांना समजून सांगायचे की तुम्ही असं म्हणू शकता पण कर्मानुसार वर्ण व्यवस्था समाजामध्ये कुठेही जा आधी आहे. शिक्षण देतो, ज्ञानाचा प्रचार करतो तो ब्राह्मण, सीधी बात. शिक्षणाचा प्रसार करतो, समाजामध्ये ज्ञान वाढतो तो ब्राह्मण. सीमेवर समाजाचं रक्षण करणारा तो क्षत्रिय, तो कुठल्याही जातीचा असू शकेल. व्यापार करणारा तो वैश्य, तो कुठल्याही जातीचा असू शकतो. ब्राह्मण असेल आणि जोड्याचं दुकान असेल त्याचं तर तो वैश्य. आणि या संपूर्ण तिन्ही वर्णाची सेवा देणारा जो माणूस आहे, सेवा देणारा. आपण बघतो ना सेवा देणाऱ्या संस्था आहेत आता बऱ्याचशा. तुम्ही विवाह केला काही करायची गरज नाही, एका संस्थेला देऊन टाका, पुरोहितापासून सगळी व्यवस्था ती करा, त्याला सेवा देणार म्हणतात. किंवा नोकरी करणारा समाज तो शूद्र. शूद्र ह्या शब्दाचा कुठेही संस्कृत मध्ये अर्थ कनिष्ठ, हलक्या जातीचा, नीच असा होत नाही किंवा नाही. शूद्र म्हणजे सेवाधारी, सेवा देणारा एवढाच अर्थ अपेक्षित आहे आणि तो आहे. आणि म्हणून या भाषेत समजून सांगितलं की आजही
शिक्षक, रक्षक, पोषक आणि सेवक ही उत्तरं जगामध्ये सगळीकडे, आणि ते आपल्या व्यवस्थेप्रमाणे कोणीही शिक्षक होऊ शकतं, कोणीही रक्षक होऊ शकतं, कोणीही पोषक होऊ शकतं आणि कोणीही सेवक होऊ शकतं. हे बोलल्यानंतर ते म्हणाले की आईसारखं समजून सांगतात, तर समाज बदलायला तयार नाही, याचं मी काय करू? आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की बौद्ध धर्म स्वीकारायचा. त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला निर्णय पक्का झाल्याने जायचं ठरवलं, त्यावेळेला शेवटचं स्वामीजी त्यांच्याशी बोलले. ते म्हणाले ठीक आहे, जातात तर जा, हरकत नाही, परंतु आज तुम्ही लिहून ठेवा माझं हे वाक्य की ज्या क्षणाला तुम्ही जात आहात, तुम्ही बल्कमध्ये जा, जवळजवळ 2 लाख लोक घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला, तिटकाऱ्याने स्वीकारला, हौशेने नाही स्वीकारला. त्यावेळेचा समाज बदलायला तयार नव्हता म्हणून स्वीकारला. आंबेडकरांनी हौशेने धर्म बदल केलेला नाही. कुठल्याही धर्मामध्ये एवढी जर नीचता असेल तर मनुष्य हा निश्चितपणे तेवढा त्रागा करतो, रागावतो, चिडतो आणि परधर्मात जायच्या गोष्टी करतो. म्हणून तर बरेच लोक इस्लाम आणि ख्रिश्चन मध्ये गेलेले आहेत. दलितांमध्ये नगर जातो नाही, ख्रिश्चन बरेच तुम्हाला दलित वर्गाची मंडळी दिसते. त्यावेळेला एकच बोलले की धर्मांतर करून जातीपाती जाणार नाही. हे माझं वाक्य तुम्ही लिहून घ्या बाबासाहेब. धर्मांतराने जातीपाती जाणार नाहीत. धर्मांतराने बदल तर होणार नाही. कदाचित तुम्ही धर्म बदल केल्यामुळे बौद्ध धर्म हिंसेला जाईल. वाक्याचा गैरअर्थ नका, वाक्याचा सरळ अर्थ घ्या. याचा कारण लोकांचा दृष्टिकोन बदलेल बघण्याचा. जी मंडळी आज तुम्हाला हीन लेखत होती, तुम्ही धर्मांतरानंतर सुद्धा तुम्हाला हीन बौद्ध म्हणून बघायला लागतील. त्यामुळे याच्यात बदल जर घडवायचा असेल तर या माणसाच्या मनामध्ये घडवावा लागेल, आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला तो प्रयत्न करावा लागेल. हे वाक्य समजून सांगताना स्वामी धर्मानंद विद्यामार्तंड आंबेडकरांनी 4 मीटिंग्स त्यांनी घेतल्या या दरम्यानच्या काळामध्ये. परंतु शेवटी ते निराशेने त्यांना सांगितलं, ते वाक्य बोलून गेले की हे मला आईच्या प्रेमाने सांगतात, परंतु हा समाज, हिंदू समाज आपल्यात बदल करेल असं वाटत नाही, म्हणून मी धर्मांतर करणार आहे. त्यांनी तो केला, बदल केलेला. आंबेडकरांच्या जीवनामध्ये बौद्ध धर्मात गेल्यानंतर त्या समाजामध्ये तुम्हाला कुठला बदल जाणवला? नंतरच्या काळामध्ये नाही जाणवला. आता हळूहळू कायदा, हिंदूंची मानसिकता या बदलामुळे जातीपाती शिथिल झाल्याने बोथट झालेले आहेत. परंतु आज एक वेगळं काय आपण समाजात बघतो की नाही, की एक बदला गेल्याच्या मानसिकतेतून जसे प्रति आक्रमण करायला लागतात तशी काही मंडळी करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे समाजाचं भलं होणार नाही, द्वेष पसरेल. पूर्वी कोणीतरी माझा द्वेष करत होता म्हणून मी जर पुढे त्याचा द्वेष करायला लागलो, द्वेषाने द्वेषाचा भडका वाढतो, कमी होत नाही, त्याच्यामध्ये ठिणगी पडते, कमी होत नाही. ते आपण जगभर शोधत जातो, त्याचा आली नाही का लोक जगभर तीर्थयात्रा करून देव शोधायला जातात. मिले मन मंदिर में भगवान, मिटाले बैल अरे नादा. तो इथं भेटतो आपल्याला. याच्यातला हा सगळा भेद काढून टाकला पाहिजे. जर मीच माझ्या मनातला भेद नाही करला तर तो भेद कायम राहतो आणि तो समाजाचा नाशच करतो. म्हणून ते मिटाले मैल अरे नादान, मिले मन मंदिर में भगवान, मिटाले मैल अरे नादान. आपल्या मनामध्ये बसलेला भेद पहिले निघाला पाहिजे. आणि म्हणून ते सांगत होते की बाबासाहेब आंबेडकरजी, मन का मैल, मन का भेद जब मिटेगा तभी जाती पाती मिटेगी, धर्मांतर से नहीं मिटेगी. आणि ती नंतरच्या कालखंडात मिटलीच नाही. मग कायदा, मग आपल्या मनामध्ये बरेच मंडळी त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या अगोदर सुद्धा हे काम चालूच होते. आर्य समाज चळवळ राबवत होते. आर्य समाजच्या चळवळीला मोठे यश मिळाले समाजामध्ये. काही ठिकाणी अपयश मिळाले, हे नाकारून चालणार नाही. परंतु या क्षेत्रामध्ये निश्चितपणे आर्य समाज एक पाय पुढे गेलेला आहे. आणि आर्य समाज म्हणजे आहे का? ऋषी दयानंदांचे विचार. अरे ऋषीला एक वेगळा धर्म स्थापन नसता करता. त्यांनी सुरुवातीला सांगितलं हे चळवळ, ही चळवळ करणारी संघटना आहे, समाजाच्या शुद्धीकरणाची. आणि म्हणून त्यांनी आंबेडकरांना मोठं करण्यासाठी मदत केली. फक्त आंबेडकरांनाच नाही, मी म्हणतो या चळवळीमध्ये असंख्य लोकांना मोठं केले. दिग्गज, एक गुरुजी हरिश्चंद्र गुरुजी, स्वामी श्रद्धानंद लातूरचे, 104 वर्षाचे,
त्यांच्या जीवनामध्ये हजारो विद्यार्थ्यांचा कायाकल्प करू शकतात हे आर्य समाजचं एक छोटं उदाहरण आहे चळवळीतलं, परंतु तसं बिग म्हणजे मोठं उदाहरण आहे. आपल्या जीवनामध्ये हजारो विद्यार्थ्यांमध्ये कायापालट घडवून आणणार आहे. त्यांची जगभर विद्यार्थी आहेत, ब्रह्मचारी, स्वतः अविवाहित राहून दुसऱ्याच्या मुलांचं शिक्षणाचं काम सोपं आहे का? सोपं आहे? ते करणारे माणसं या ठिकाणी निर्माण झाली म्हणून आंबेडकरांसारख्या व्यक्तीला घडवण्यामध्ये सुद्धा आर्य समाजाने मोठा पुढाकार घेतला आणि त्याचं संशोधन या पुस्तकामध्ये डॉक्टर कुशलदेव शास्त्रींनी खरोखर कुशलतेने केले. हे पुस्तक आता तसं दुर्मिळ झालं, जेवढ्या प्रतिनिधी छापल्या होत्या ते जवळपास संपलेले आहेत. हे मी जे पुस्तक आता माझ्या गाडीत पुस्तक आहे ते फक्त लायब्ररीची कॉपी आहे. माझ्याकडे कॉपी होती आणलेली, ती कोणी ते वाचायलेली, ती परत मिळालेली. ग्रंथालयाची कॉपी घेऊन मी इकडे आलेलो आहे. या पुस्तकाचं मराठीकरण करण्याचा विचार आहे. होळी दिवशी आम्ही स्वामी दयानंदांचं चरित्र प्रकाशित केलं. या एप्रिलमध्ये तेही संपलं होतं. 3000 प्रती त्या छापल्या. आता डिसेंबरमध्ये स्वामी श्रद्धानंदांचं मराठीमध्ये 520 पानाचं राजेंद्र जिज्ञासूचं हिंदीमधलं भाषांतरित पुस्तक ते करण्याचा प्रयत्न आता डिसेंबर 23ला करतोय आपण. आणि त्यानंतर हे पुस्तक त्यानंतर एप्रिल मे मध्ये लाला लजपत रायाचं हिंदीमधलं मराठीत करावं असं पंडित धर्मजींची इच्छा आहे ते. आणि त्यानंतर मग या पुस्तकाला राजेंद्र जिज्ञासूला विनंती करून याची परवानगी काढून हे पुस्तक छोट आहे त्याचं मराठीकरण करण्याचा विचार. आणि हे प्रत्येकाने हे जास्तीत जास्त दलित बांधवांमध्ये सुद्धा हे पुस्तक गेलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे ज्या आंबेडकरांनी तुमच्यासाठी आपलं जीवन. आंबेडकरांना तेवढे मोठे झाले की ते पीएचडी झाले, ते अर्थशास्त्रामध्ये तज्ञ होते. 3-3, 4-4 पीएचडी त्यांच्याकडे, 3-3, 4-4 पीएचडी. ते बी MSc झाले, पीएचडी झाले, बॅरिस्टर झाले. एवढ्या पदव्या त्यांनी मिळवल्या. किती मोठी नोकरी मिळाली, किती उच्च पदावर पोहोचू शकले असते. आयुष्यात त्या माणसाने नोकरी नावच घेतलं नाही, अख्खं जीवन समाजाला दिलं. जसं हंसराजने आपलं जीवन 26 वर्षाचं बिना वेतन विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये दिलं. ज्या कॉलेजमध्ये भगतसिंग सुखदेव शिकले, ज्यांना परमहंसाने शिकले, भाई परमानंदांनी शिकवलं. भाई परमानंद त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक होते जे सुखदेव आणि भगतसिंगाचे गुरु होते. काय पोरं घडवले असतील. ज्या भाई परमानंदांना काळ्यापणाची शिक्षा जन्म झाली, जन्मठेप सावरकरांसाठी, सावरकरांसाठी जन्म कारावासाची शिक्षा भाई परमानंदाला झाली. ते क्रांतिकारक विचाराचे प्रणेते होते. त्यांच्या हाताखाली असंख्य क्रांतिकारक घडले. हे डीएव्हीचे प्रतीक आहे. कुशलदेवजीने डीएव्ही मधून सुद्धा बऱ्याच गोष्टीचा उल्लेख तिथं केलेला आहे पुस्तकामध्ये. तेव्हा अशा पद्धतीनं हे हा पसारा एवढा मोठा आहे की कुठपर्यंत आपण जाऊ, तिथपर्यंत आपली नजर जाईल. फक्त मला एक विनंती करायची आहे की आपण कधी कधी असं म्हणतो मी काय एकच आहे, मी एकटा काय करू शकतो. जगामध्ये एकटाच हनुमंत होता. औषधी सापडली नाही, अख्खं भांडार, अख्खं मेडिकल स्टोर उचललं की नाही. अख्खं मेडिकल स्टोर आजच्या भाषेमध्ये शोधून घ्या काय लागते ते. राम गेले तेव्हा लक्ष्मणासोबत एकटेच होते, सैन्य सोबत नव्हतं. ठरवलं तर अयोध्येचं सगळं सैन्य निघालं, व्यवस्था निर्माण करून पुढे गेली. भारतात ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला त्यांनी एकटं स्वतःला समजले नाही. एक माणूस बरंच काही करू शकतो. आम्ही आदिवासी मुलं सांभाळतो, ते आम्ही बचत गटाचे 150 बचत गट आमच्याशी रजिस्टर्ड. आम्ही महिलांना विनंती करतो, तुम्ही पैसे नका देऊ. घरचं राशन भरायला गेलं की 1 किलो साखर आमच्या नावाची, 20 किलो महिला 20 किलो साखर, 20 किलो महिला 20 किलो तांदूळ. 25 मुलं अजिबात सांभाळले जातात. अडचण काय त्याच्यामध्ये. तेव्हा मदत ही अशी करा. लाख रुपये 2 लाख कोणाला द्यायची गरज नाही. छोटी मदत मोठी मदत या पद्धतीने मदत केली पाहिजे. प्रत्येक घरात ही क्षमता आहे की आपण एका गरीब मुलाच्या शिक्षणासाठी दत्तक घेऊ शकतो. भारतातला कमवता मध्यमवर्गीय माणसं सांगतो असं एकही घर नाही तिथे एक माणूस सांभाळला जाते. ते महिलांना विचार, आमच्या माता भगिनींना घरामधलं जेवण बनवताना एका माणसाचं एक्स्ट्रा बनतच का नाही. रोज सकाळी एक माणसाचं एक तर फेकून द्यायला लागतं किंवा मागं तरी कोणी आता त्याला द्यायला लागतं.
एक माणसाचं एक्स्ट्रा बनतं म्हणजे एक माणूस सांभाळला जाऊ शकतो. तेव्हा आजूबाजूला जर एखादा गरीब मुलगा आपल्या असला त्यातनं एखादा आंबेडकर बनू शकतो ना. तेव्हा आजूबाजूला एखादा गरीब मुलगा असेल तर त्याच्यासाठी ती व्यवस्था निर्माण करायला हरकत नाही. त्याच्या एज्युकेशनला पण मदत करायला हरकत नाही. तुमच्या आजूबाजूला एखादा असा मुलगा सापडला ज्याला कोणीच नाही, त्याचं शिक्षणाची व्यवस्था करायची, मला फोन करा. त्याची पुढची पूर्ण शिक्षणाची व्यवस्था आपण करू. आम्ही काही मित्रमंडळी मिळून चळवून गेली 40 वर्ष चालू. एक समुद्रातला एक थेंब असल्याचा, पण हे प्रत्येकाला करता येऊ शकते. एक मुलगी माझ्याकडे विजय कुमार आपले निलंग्याचे, विजय कुमारची एक 5 वर्षाची मुलगी 10-12 वर्षापूर्वी माझ्याकडे घेऊन आली होती. तिला मुली नाही, तिच्या शिक्षणाची व्यवस्था बघायची झाली. तिथं 4वी-5वी पर्यंत आमच्या डॉक्टर भागचंद्र ब्रह्मचर्य व्यवस्था झाली. तर आम्ही ठरवलेलं गुरुकुला शिकून विद्वान करू. शिवगंगा आर्यन कन्याकुमार शिवगंगा डॉक्टर धारणाजी आणि डॉक्टर सूर्याने इकडे सोडलं गेलं. ती शास्त्री झाली. आता शास्त्रीची परीक्षा झाली, ती आता आचार्य करते. त्यांनी फोन केला की हिला आता घेऊन जाणार कन्नडला अजून 2 वर्ष, हिला आचार्य करा. त्यानंतर ती आपल्या कुठल्या तरी कामामध्ये तिची मदत आपल्याला होऊ शकेल. एक मुलगी अनिता पिंपरी गावामध्ये भीक मागत होती. 9 वर्षाची मुलगी. आई वारली, बापा दुसरं लग्न केलं, बाप दारोड्या, बाप वारला. त्यानंतर ती आई सोडून निघून गेली. 8 वर्षाची मुलगी पिंपरीत भीक मागून 10 वर्ष राहत होती. तिला शोधून आणली आणि मिळवलेली एका वसतिगृहात ठेवली. आता ती 10वीला आली. हे काम मोठं नाही. आपण एकट्याने काहीच करायची गरज नाही. 10 लोक एकत्र आले, काम इझिली होऊन जाते. सोपं काम नाही. 2-3 संस्था तिथं अनाथालय चालतात. दर महिन्याला नियमितपणे जातो आम्ही काही मित्र म्हणून. आम्ही काय मोठी गोष्ट करत नाही. आम्ही फक्त एक आव्हान करतो, अर्धा किलो फळा घेऊन या. विकत आणायची क्षमता नसेल तर घरातला घेऊन या, दिवाळीला बनवूया. आम्ही सांगतो दिवसभरात 2 लाडू खात असाल तर एक उडवा, 5 दिवसाचे 5 लाडू तेवढे आणून द्या आमच्याकडे. 100 किलो 150 किलो फळा जमा होतो. 2-3 अनाथाला फक्त देऊन यायचे. 2-4 मुलं आपले कुठले पाठवायचे, देऊन यायचं. हे काम सोपं आहे. आजूबाजूला पण गरीब मंडळी असू शकतात आणि तुम्ही त्यांना ही मदत महिला सुद्धा करू शकता आणि करा. यातला आनंद फार मोठा आहे. हे काम मोठं नाही, हे काम एकदम छोटं आहे, पण यातला आनंद एवढा मोठा आहे आणि तो सगळ्यांना घेता येईल. आर्य समाज नाही शिकवतो. मी आर्य समाजी परिवारातला नाही. वारकरी संप्रदायातलं माझं कुटुंब. माझे वडील 12 सप्टेंबर 23 वारकरी संप्रदायातला. परंतु पिंपरीमध्ये गेल्यानंतर आर्य समाजच्या ग्रंथालयातून आर्य समाजचा संपर्क आला आणि तो शिक्का बसला. दयानंदाचा विचार एवढा पक्का आहे की तो आज दुसरा की बाहेर निघत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनाचं जे लोखंड होतं त्याचं सोनं झालं आणि प्रत्येकाचं सोनं होऊ शकतं. फक्त आपण ठरवायचंय सोनं व्हायचंय की आहे तिथंच राहायचं. तेव्हा समाजाचं काम इथं सुद्धा आपल्याला करता येऊ शकते. समाजात आपल्याला आजूबाजूला एखादा विद्यार्थी दिसला. मी माझ्या गावातले 3 मुलं घेऊन गेलो. एक परीट समाजाचा, एक कुंभार समाजाचा आणि एक धनगर समाजाचा. माझ्याकडे 10वी होऊन आले, BSc झाले. आता ते शिकताय, ते नोकरी करताय. आपण काहीच केले नाही. मी व्यक्तिगत काय नाही केले, पण आपण करून घेऊ शकतो आणि सगळे एकत्र येतो. बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. तेव्हा आज या निमित्तानं या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधता आला. तो कितपत आपल्यापर्यंत पोहोचला मला सांगता येणार नाही, परंतु निश्चितपणे मला इथं आल्याचं सार्थक वाटतंय की आपल्यासारख्या महान मंडळीचं दर्शन झालं, भेट घेता आली, माता भगिनीची भेट घेता आली. सरांचा आग्रह होता आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मला येता आलं. याचं मला भाग्य लाभलं. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आणि पुन्हा एकदा मी त्याचा शेर आहे. डेमोक्रेसी के कारनामे नजर आते हैं. हे आपल्यासाठी नाही, आमच्याकडे नेत्यासाठी. इतर नेते चांगले उदगीरवाले जरी. डेमोक्रेसी के कारनामे नजर आते हैं कि चोर खाते में खुलेआम नजर आते हैं. जो कल तोला न आशा न रखी थे वे आज किलोग्राम नजर आते हैं. वरपासून खालपर्यंत आपण जर बघत बसला राजकारणामध्ये, टीव्ही लावला की गल्लीत पोरं भांडतात, ही अवस्था सध्याच्या राजकारणाची झालेली आहे. एक कालचं राजकारण बघा. देश स्वातंत्र्य झालं त्यानंतरचं सरदार वल्लभभाई पटेल झालं, राजपत्रा, लोकमान्य टिळक, वीर सावरकर,
सुभाष बाबू, आर्य समाज चळवळीचे महात्मा हंसराज, भवानीलाल भारती, सत्यकाम शास्त्री, किती नाव, धर्मानंद. तेव्हा याची खुदाई करा. हे घडतील कधी? आपण जर घडवलं तर घडतील. राजकारणी सुद्धा असं नाही घडत. आंबेडकरांना जसं घडवलं समाजाने, तसं जर घडवलं तर राजकारणी सुद्धा निश्चितपणे चांगले घडवू शकतात. आजही निश्चितपणे बरेच लोक चांगले, परंतु बरेच चांगले नाही ते दुःखाने म्हणावं लागतंय. आणि ते नसल्याचं कारण आपण आहोत, त्यांना दोष देत आहेत. तेव्हा पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे तसा माणूस कोणी नाही, पण मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्य समाजाशी असलेला संबंध मात्र क्वचितच लोकांना माहिती होता, आणि तो आज आपण या ठिकाणी उजागर केलेला आहे. आणि हे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन आम्हा सर्वांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे असं मला वाटतं. यानंतर या ठिकाणी वेळ चालू होती ती आपल्या चर्चेची. तेव्हा ज्यांना कुणाला काही आता आदरणीय दलिमे सरांनी साधलेला संवाद, या संवादाबद्दल काही विचारायचं असेल किंवा त्यामध्ये काही सुधारणा करायची असेल, भर घालायची असेल, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्य समाजाशी असलेल्या संबंधाबद्दल आता न सांगितलेली केलेली माहिती आणखी कुणाला ज्ञात असेल तर तीही आपण कोणी सांगू शकता. आपल्या सर्व श्रोत्यांसाठीचा वेळ चालू होतोय. ज्यांना बोलायचं आहे ते बोलू शकतात. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कोणी बोला सर. या पुस्तकामध्ये बाबासाहेबांचा तो प्रसंग ॲनिलेशन ऑफ द कास्ट सिस्टीम नावाचा एक जाती तोडून आंदोलन पंजाबमध्ये झालं. त्याचे अध्यक्ष होते. त्यावेळेस त्यांनी अध्यक्ष भाषण लिहिलं, तर त्याचा काही उल्लेख आहे का त्याच्यामध्ये? ते माझ्याकडे सुटलं. आणि दुसरी गोष्ट की जर ते त्यावेळेस लिहिलं असेल तर संविधानामध्ये म्हणजे हे जे शेड्यूल आलेले आहेत ते काय? संविधानामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल मध्ये कास्ट मध्ये अनेक 1-2-3 शेड्यूल आहेत. शेड्यूल ए, शेड्यूल बी कास्टच आहेत ते. तर ते काय ॲडिलेशनच्या संदर्भामध्ये त्यांनी एवढं प्रकल्प ते ॲडिलेशनच रद्द झालं त्यांच्या आग्रहामुळे, परंतु तरी देखील त्यांनी ते अध्यक्षीय भाषण छापलं. हा काही उल्लेख असेल बरोबर. त्याच्या पुस्तक वाचलंय हे आता मला सिद्ध झालं. सांगण्याच्या भरामध्ये तो प्रसंग मी विसरून गेलो. पंजाबमध्ये जात तोडक मंडळ, हिंदीमध्ये ते जात तोडक मंडळ असं स्थापन केलं होतं. आणि त्याच्यामध्ये बहुतेक मंडळी आर्य समाजाची, बरीचशी त्यातली दिग्गज मंडळी, काही मंडळी बाहेरची होती, आर्य समाज शिवाय बाहेरची पण होती. आणि जात तोडक मंडळी त्याच्या एका वार्षिक अधिवेशनामध्ये अध्यक्ष पदासाठी बोलावलं होतं आणि अध्यक्षीय भाषण लिखित स्वरूपामध्ये आंबेडकरांकडनं मागितलेलं होतं. योग असा झाला की त्यांच्या भाषणामध्ये त्यांचं लिखित जेव्हा भाषण आलं, काही गोष्टी खटकल्या. त्यामध्ये मंडळी होती महात्मा गांधींची पण त्याच्यामध्ये होती. या दिग्गज मंडळीपैकी काही लोकांना त्यातल्या काही गोष्टी खटकल्यामुळं समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून त्यांना त्या भाषणाला आणि अध्यक्षपदाच्या आमंत्रणालाच त्यांनी मज्जाव केला. ते स्थगित केलं आणि ते संमेलन त्यांनी गुंडाळून टाकलं असं म्हणतात. हा प्रसंग आहे. आता राहिला तो दुसरा मुद्दा. तो मुद्दा घटनेमध्ये बाबासाहेब एकटे नव्हते सुरुवातीला. घटना ही जवळपास 256 लोक घटना समितीमधून आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते.
जेव्हा स्वातंत्र्य घटना यायचं ठरलं, घटना बनवायची ठरली, देशभरातले असंख्य विद्वान त्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये नंतर उपसमित्या होत्या. तेव्हा घटनेची ड्राफ्टिंग समितीची जी उपसमिती होती त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब, मसुदा समिती, ड्राफ्टिंग समिती, मसुदा समिती, मराठी मसुदा समितीचे अध्यक्ष होते. परंतु बाबासाहेबांना खूप मोठं काम घटनेत त्यामुळे करतात. घटना बनवली, घटनेमध्ये बराच फापड बसायला होता. तिला काय म्हणतो आपण कन्क्लुजनला यायचं आणि लिखित स्वरूपात करायचं, हे काम बाबासाहेबांनी होतं. 7 लोकांची समिती, 4 लोक काहीच काम केलेले त्यातले, 3च लोकांनी ते काम पूर्ण केलेलं आहे, बाबासाहेब आणि आणखी 2 जणांनी. परंतु बाबासाहेबांना स्वतंत्रपणे कामकाज करण्याची संधी मिळाल्यामुळं दलितांसाठी बरेच म्हणजे म्हणतात ना की रिझर्वेशन नाही केलं. त्याचं कारण असं की त्या काळातली परिस्थिती गंभीर होती, ज्याला आपण शिवून घेत नव्हतो, त्याच्या शिक्षणाचा विषयच नव्हतो. त्यामुळे घटनेत आरक्षण करून काही गोष्टी द्याव्या. फक्त मतदारसंघाच्या आरक्षणाला गांधीजींनी पण विरोध केला त्यावेळी, म्हणजे उपोषणाला बसले होते. आणि गांधीजी आंबेडकर कसे हट्टी आहेत, बऱ्याच ठिकाणी तुम्ही त्यांचा इतिहास बघा, ते आपल्या शब्दातले कलम सुद्धा बदलायला मागत नाही आणि चुकीचं नाही, त्यांचा विचार त्यांच्याकडे बरोबर आहे. परंतु सामाजिक म्हणा, नैतिक दबाव म्हणा, त्यामुळे गांधीजी अमर उपोषणाच्या धमकीमुळे गांधीजींसाठी त्यांनी ते मागे घेतला विषय त्यावेळी. परंतु घटना समितीच्या मसुदा तयार करताना दलितांसाठी निश्चितपणे त्या काळात आरक्षणाची गरज होती की त्यांनी दिली, परंतु तो नंतरच्या काळामध्ये त्याचं राजकीय स्वरूप झालं, एवढाच भाग येतो. कारण एक स्तर उंचवण्यासाठी आता आपण म्हणतो ना की ईश्वर निराकार म्हणतो आणि परत देवळात जाऊन पूजा करतो. देव काही खात नाही, परंतु आपण आपली व्यवस्था करतो. मी तुळजापूर येता मला ती घटना आठवली, व्हिडिओ पाहिला होता की ते बकरं कापून त्या कुंडात टाकून देतात. काय होतं की आपण मानतोय पण करतोय, या गोष्टीमुळे अडचण होती. तेव्हा सुरुवातीचे काही वर्ष परिस्थिती बदलेपर्यंत परिस्थिती बदलल्याचं ऑटोमॅटिक ते सुटलं पाहिजे. आज आमदार खासदार क्लास 1 झाला तर तो रिझर्वेशनचा आपला सोडत, त्यामुळं रिझर्वेशनचा नाही व्हॅल्यू हा विरोधा हा आहे काही. हो आता ते सुद्धा बनवताना काही गोष्टीचा विरोधाभास घटनेत आहे. घटना आता मला एक प्रश्न सांगतो, मनुला विरोध केला. मनु हा ब्राह्मण होता, क्षत्रिय होता. मनुने जी मनुस्मृती लिहिली ती त्याच्या राज्यघटना समाजाने आचरण कसं करावं यासाठी लिहिलं. त्याच्यात भले निम्म्यापेक्षा जास्त प्रक्षेपितपणा आहे. ते 1200 शुद्ध असते तर कदाचित त्याचा उपयोग घटना बनवताना बाबासाहेबांना सुद्धा झाला. बरं, मी असा प्रश्न काही या चळवळीच्या लोकांना विचारतो, ठीक आहे घटना बाबासाहेबांनी बनवली, घटना लतीफी वगैरे नाही, 70 वर्षांमध्ये घटनेत जवळपास 104 पेक्षा बदल झाले, बरोबर की? जर घटनेमध्ये एवढे बदल होऊ शकतात, मनुस्मृतीवर काय आक्षेप असू शकतात, जर त्यातून चांगलं घेऊन आक्षेपाने गोष्टी सोडून देता येऊ शकतात. प्रक्षेपित काढून टाकलं, शुद्ध स्वरूपामध्ये सुद्धा ज्या चांगल्या गोष्टी आज समाजाला उपयोगाचे ते घ्यायला काय हरकत? ती मनुची घटना हजारो वर्षापूर्वीचे, 70 वर्षाच्या घटनेत तर 100 पेक्षा जास्त होतात, तर हजारो वर्षाच्या घटनेमध्ये कालच अपेक्षा बदल हरकत नाही करायला. पण तसं ते झालं नाही. त्याच्यामध्ये थोडासा पूर्वग्रह दूषितपणा पण, आपण तेवढ्या मोठ्या व्यक्तीला नाव नाही ठेवणार, परंतु एक व्यक्ती काय काय अभ्यास करणार, अथांग ज्ञानामध्ये काय कुठपर्यंत पोहोचणार, त्यांना मनुस्मृतीच्या पुढापर्यंत पण जाता नाही, किंवा वेद उपनिषद दर्शन एवढ्यापर्यंत जाता येणं शक्यच नाही एखाद्या माणसाला. एवढं सगळं करून सामाजिक चळवळी चालू, तो एक ड्रॉबॅक असू शकतो, तो भाग असू शकतो. आणि त्याच्यामुळे आजपर्यंत त्याची फळं आपण पण भोगतोय. समाजामध्ये तेढ निर्माण होणे, कुणी आरक्षण मागणे आज पण चालू आहे. आरक्षणाने मी म्हणतो कुठलाच प्रश्न सुटत नाही. आपल्या समाजाला, येलम समाजाला आरक्षण मिळालं, मी नाही घेतलं, मी त्या जातीच्या सर्टिफिकेट पण नाही काढले. जात जाईल कधी? जातपात घालवायचा प्रयत्न आपण सगळे करतोय. जाती कागदावर पहिले उतरल्या पाहिजेत खाली, तर त्या जातीमुळे जातीचे नेते तयार व्हायला, त्याच्यामुळे ते आमदार खासदार व्हायला, बरोबर.
त्यांची समस्या आहे. आता बाकी लोक काय करायला लागले की आम्हाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे असं. म्हणजे सगळेच की आता इलम समाजाला मिळालं, ओबीसी मध्ये लिंगायत समाज, मराठा समाज, राहते कोण? नाही 3% ब्राह्मण शिल्लक राहतात आणि पुन्हा काही मंडळी रोज उठायचं ब्राह्मणाशिवाय द्यायचं. मजा काय त्याच्यात? ओके. ठीक आहे ते. पुढचा प्रश्न हा. गोविंद सावरगावे सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडमध्ये शिकत असताना मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यवृत्ती मंजूर करण्याचे काम बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी केले. अमेरिकेत इंग्लंडमध्ये शाहू महाराज. पण माझा प्रश्न असा आहे की राजश्री शाहू महाराज यांचं नाव घेतलं जात नाही. बडोद्याच्या महाराज घेतलं घेतलं जात नाही. काही मंडळी फक्त सिलेक्टेड घेतात आणि त्याच्यामुळे समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम असं होते काही ठिकाणी. आपण जर ते भगवान चांगदेव खैरपुडे आंबेडकरांच्या बरोबर 15 वर्ष आणि त्यांनी काही खंडामध्ये आंबेडकर चरित्र लिहिले. ते जर चरित्र पाहिलं तर त्याच्यामध्ये बडोद्याच्या महाराजांचं भरपूर लिहिलेलं आहे. नंतरच्या लोकांनी का नाही घेतलं मला पण कळायला मार्ग नाही त्याच्यामध्ये. आता पराकोटीच्या द्वेषाने पण काही मंडळी आंदोलन करण्याचं चालू या गोष्टी त्याचा फायदा समाजाला तुम्हाला मला कुणालाच नाही. आंदोलनाचा फायदा समाजाला व्हावा यासाठी आंदोलन व्हावं. नेत्याच्या चरित्राचा फायदा समाजाच्या जडणघडणीसाठी व्हावा, उत्थानासाठी. असं होताना दिसत नाही. आता माणसं चित्राच्या आणि मूर्तीची पूजा करतात, कुणी कुणाच्या चरित्राची पूजा करत नाही. समाज चरित्राची पूजा करायला लागेल त्यावेळेस समाजाचं उत्थान होतं. पण हे काय आहे, शाहू महाराजांनी बरोबर गायकवाड तुला पण होते थोडा काही बात्यावर मागे महाराष्ट्रामध्ये ते पहिलं आरक्षण आहे. आता ते सुद्धा वेगळी भूमिका आहे. शाहू महाराजांनी आरक्षण कशा पाहिलं ते काय ऍक्सेप्ट केलं ते, पण त्याला जे घडलं त्याच्यातून जन्माला आलं ते वेगळा भाग आहे. हा तो वेगळा भाग आहे. महाराजांनाही काही मंडळी ते तुम्ही क्षेत्रीय नाही शूद्र म्हणल्यावर सगळ्या गोष्टी घडल्या. आता क्षेत्रीय शुद्ध हे आपल्या भाषेत किंवा आपण जर वेद काढून बघितले वेदामध्ये काही हे असं हे नाही, इन्फ्रॅक्शन नाहीच आहे त्याच्यामध्ये. कर्माने कोणी क्षेत्रीय होऊ शकतो. आणि भारताचा हा पहिला महाराज आहे त्यांनी आरक्षण राज्यामध्ये आरक्षण सुरू केलं. परंतु त्या लोकांची तुलना होऊ शकतो यासाठी पण की त्यांनी त्यांच्या ठिकाणी योग्य काम केलं, जातीपाती तोडण्याचं वगैरे त्यासाठी माणसाचे कृत्य केल्या. महाराजांनी आपल्याकडून आपल्या रियासतीमध्ये काम केलं. नाही तुलना आपण करत पण नाही ना. या पुस्तकामध्ये जेवढं सांगितलं तेवढंच आपण त्याचं ओके. विचार केला. पुढचा प्रश्न आदरणीय अहमदाबादे सर. बोला. भाऊरावजी. आर्य समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय आजच्या परिसंवादाचा चर्चेचा आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्य समाज आणि महर्षी दयानंद सरस्वती यांच्या चळवळीबद्दल नेमका काय उल्लेख कुठे केला असेल तो आपण सांगू. ओके. डॉक्टर कुशलदेवजीच्या संशोधनात त्या चाकोरीत मी बोलतो, त्या बाहेर जाऊन बोलत नाही की त्या संदर्भात नेमका बाबासाहेबांचा सुद्धा आक्षेप आर्य समाजावर राहिलेला आहे. चळवळीमध्ये आर्य समाजची चळवळ जे पोथीनिष्ठ होईल किंवा जातीपातीला कट्टरपणे मानणारी त्या काळात, आताची नाही, आता आपण मानवपणे तो भाग वेगळा, पण त्यांच्यापेक्षा आर्य समाज हा सॉफ्ट आहे. हे निश्चितपणे बाबासाहेबांचं मत होतं आणि ते मी तुम्हाला सांगितलेलं पाहिजे. त्यांच्याबरोबर जसा बाळकृष्ण संबंध आला, आत्मारामजीचा संबंध आला, धर्मानंदजीचा संबंध आला, हे जे वेगवेगळे भाई परमानंदाचा संबंध आला, हंसराजांचा संबंध आला, या संबंधावरून असं त्यांचं मन बनलं होतं की ते त्यांच्या पूर्वार्धामध्ये आंबेडकरांच्या जीवनाच्या पूर्वार्धामध्ये अगदी आर्य समाजच्या वेदीवर ते काही विवाहाला सामील झाले. आर्य समाजिक पद्धतीने विवाह करावा. तुम्ही त्यांच्या बायको लिहिले पत्र लिहिलं, त्यांनी नमस्ते लिहिले. पहिले ते जोहार वगैरे म्हणायचे, परंतु एक पत्र या पुस्तकामध्ये आहे. त्यांनी आपल्या पत्नीला रमाला प्रिय रमा नमस्ते, म्हणजे नमस्ते संबोधन फक्त आर्य समाज महर्षी दयानंदाने आणलं. ते आपण वेगवेगळ्या पद्धती जय श्रीकृष्ण रामराम आपल्याकडे बऱ्याच गोष्टी प्रचलित आहेत, परंतु आपण सर्वांनी नमस्ते म्हणावं. नमस्ते म्हणजे नमन करणे. तर हे आंबेडकरांना म्हटलं होतं. ते एका लग्नात पण सामील आहे. वैदिक पद्धतीनं विवाह जो होतो 1.5 तास त्याला लागतो विवाह, जे आपल्या विधीमध्ये आहे त्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये ते सामील पण झाले. 1-2 विवाह त्यांचा फोटो पण त्या पुस्तकामध्ये.
यांचं चांगलंय, पण तो हिंदू समाज बदलत नाही. मग तुमच्या फक्त कामाने काय होतं? त्यामुळे आंबेडकर हळूहळू त्यापासून दूर झाले आणि मग तो बौद्ध असंही सुरुवातीच्या काळात त्यांचा सॉफ्ट कॉर्नर होता. त्यांनी ते बऱ्याच गोष्टी त्यांनी कबूल केल्या, त्या चरित्रामध्ये लिहिलेल्या पाहिजे. खैरमुलांचं चरित्र कुठे मिळालं ते बघा, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आंबेडकरांच्या मताचा खुलासा होऊ शकतो. ओके, धन्यवाद सर. हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळं याच्यावर चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तेव्हा या ठिकाणी आज या वाचक समाजामध्ये उपस्थित असणाऱ्यांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देणं हा आमचा प्रभाव आणि त्यानुसार मी पहिल्यांदा माफी मागतो. आदरणीय दीपकजी बरसुकर सर यांचा जन्मदिन याच महिन्यातल्या 10 तारखेला होता. पहिल्या कार्यक्रमाला ते 2 तारखेला होता आणि 1 तारखेला आमचा वाचिक संवाद झाला. त्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते, पण माझ्या अनावधानानं त्यांना जन्मदिनाची भेट देणं राहून गेलेलं आहे. खरं पाहिलं तर अत्यंत जवळच्या माणसांचा सन्मान आणि वाढदिवस कित्येक लोक आवर्जून करतात, पण आम्ही जवळच्याच माणसाला विसरलो. त्याच्याबद्दल माफी मागितली आणि मी आदरणीय दीपकरावजी बरसुकर सरांना विनंती करतोय की आपण यावं, आपल्या जन्मदिनाची भेट देण्याची विनंती मी आदरणीय उत्तमरावजी दंडिमे यांना विनंती करतोय. मंडळ आयोग हा नारायण गडकर यांनी लिहिलेला हा साहित्य कृती आदरणीय बरसुकर सरांना देऊन त्यांच्या जन्मदिनाची भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. ग्रंथमित्र दीपक बरसुकर सर यांचा वाढदिवस कदाचित वाढदिवसाचा स्वाद घेतल्यानंतर भेट द्यायचा असावं आणि तो वाढदिवसाचा स्वाद आम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय देशपांडे विनायक गणपतराव यांचा जन्मदिन या महिन्यातल्या 12 तारखेला आहे. त्यांना विनंती आपण आपल्या जन्मदिनाची भेट स्वीकारावी. आदरणीय देशपांडे विनायक कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तोरचिरकर साहेबांना विनंती करतोय की भावनापूर समाधान दत्तात्रय भोसले यांच्याकडून आलेली ही भेट सरांना द्यावी. धन्यवाद. यानंतर विद्यासागर किशनराव यल्लावाड यांचा जन्मदिन याच महिन्यातल्या 8 तारखेला आहे. आदरणीय यल्लावाड सरांना विनंती आपण समोर यावं. मनाला भावलेली माणसं ही साहित्य कृती आपल्याला भेट दिली जाते. आजचे संवादक आदरणीय दंडिके सरांना विनंती आहे की त्यांना जन्मदिनाची ही भेट द्यावी. जन्मदिन ज्यांचा आहे, ज्यांनी नोंदवलेली आहे, असे यादी या ठिकाणी संपलेली आहे. परंतु आजच्या या कार्यक्रमाला काही विशेष अतिथी उपस्थित आहेत, ज्या की आमच्या भगिनी आदरणीय दंडिके साहेबांच्या पत्नी शकुंतलाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना जन्मदिनाची भेट या ठिकाणी दिली जाणारी आहे. मी आदरणीय रजनीताई पाटील यांना विनंती करतोय की आपण दंडिकेताईंना या ठिकाणी मागे वळून पाहताना ही साहित्य कृती भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. आदरणीय शकुंतलाताई दंडिके यांना धन्यवाद. याचबरोबर आदरणीय वनिताताई यल्लावाड या सरांच्या भगिनी त्याही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जावा यासाठी मी आदरणीय शिंदेताईंना विनंती करतोय की आपण यल्लावाड ताईंना राष्ट्रमाता अहिल्या ही राजेंद्र विमलाई श्रीमंत सगळे यांच्याकडून आलेली भेट त्यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करावा.
बरोबर स्कूलच्या आणखी कोण आहे? अनुराधा पुण्याहून आलेले ताई. हा या ताईंचं नाव काय विसरलो. सुनीता गुरुडे. हा साहेब सुनीताताई गुरुडे याही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तेव्हा आपल्याला विनंती आपण समोर यावं आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार तोंडशेटकर साहेबांना विनंती करतोय की मी आदिवासी बोलतोय डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांच्याकडनं आलेली साहित्यिक कृती ताईंना भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाला या ठिकाणी पुण्याहून आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे आम्हाला अज्ञात असणारे आंबेडकर आणि अज्ञात असणारा आर्य समाज तोही या ठिकाणी उजागर करून दिल्याबद्दल या वाचक समाजाच्या वतीनं त्यांचा सन्मान केला जाणार आहे. तेव्हा या ठिकाणी मी आदरणीय सोमवंशी सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि ग्रंथभेट विचारशालाकाराचा महात्मा बसवेश्वर विचार विशेषांक देऊन सरांचा सन्मान करावा. यस. याचबरोबर या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं त्यांचाही सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. तेव्हा मी आदरणीय शेषरावजी फावडे यांना विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शिवराजजी तोंडशेटकर यांना द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड हे डॉक्टर कल्पना परांजपे यांच्याकडून आलेली साहित्यिक कृती देऊन सरांचा सन्मान करावा. हे सगळं करत असताना वाचनाची आवड प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी. विशेष करून आजच्या नव्या पिढीला वाचनाचं प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे याच्यासाठी आणि या वर्षापासून विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सन्मान करायचं ठरवलेलं आहे. आणि या सगळ्याचं सौजन्य आदरणीय आमचे संयोजक प्राध्यापक राजपाल पाटील यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. तेव्हा पहिल्यांदा 700 पैकी 666 मार्क घेऊन नीट मध्ये त्यांनी उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे त्या कुमारी स्नेहल ज्योती हनुमंतराव गठोडे यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आदरणीय शिवराजी तोंडशेटकर साहेबांच्या हस्ते केला जाणार आहे. एक ग्रंथ कुमारी स्नेहल ज्योती हनुमंतराव राठोडे गठोडे चा सन्मान सरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान आभार सन्मानपत्र आणि एक ग्रंथ भेट देऊन तिचा सन्मान केला जातोय. 720 पैकी 666 मार्क हिनं यश संपादन केलेलं आहे. याचबरोबर आमचा कॉम्प्युटर बॉय आम्ही ज्याला म्हणतोय तो श्याम संगीता सुरेश शिंदे हाही 720 पैकी 600 गुण घेऊन नीट मध्ये यशस्वी झालेला आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी त्याची निवड झालेली आहे. तेव्हा त्याचे आई वडील मी गठोडेबद्दल क्षमा मागतो, तिचे आई वडील असतील तर त्यांना बोलायला पाहिजे होतं. श्यामचे आई वडील यांनाही विनंती आपणही समोर यावं, त्यांचा सन्मान करण्याची विनंती आदरणीय दंडिमे सरांना करतोय. उत्तमरावजी दंडिमे सर. श्याम हा आम्ही ज्याला कॉम्प्युटर बॉय म्हणतोय, हजाराचे पाडे मुखोद्गत तू बोलून दाखवतोय, करून दाखवतोय, गणित कुठलेही सांगा तो आपण तो गणित करून दाखवतोय असा असणारा हा श्याम नीट मध्ये 600 मार्क घेऊन यशस्वी झालेला आहे. त्याचाही सन्मान या ठिकाणी होतोय. याचबरोबर सुशील शिलाताई सुरेश देवशंके या विद्यार्थ्याने नीट मध्ये यश संपादन केले. त्याचे आई वडील आले असतील तर त्यांनाही विनंती आहे त्यांनी
समोर यावं आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती माझे आमदार आदरणीय गुरुचित्र सरांना करतोय की आपल्या शुभ असते सुशील शिलांदे सुरेश देवशेट्टे यांचा सन्मान थांबा यावे. ओके, पुन्हा एकदा माफी मागून तुम्हाला स्नेहल ज्योती हनुमंतराव गंडोळे तिच्या आई वडिलांनी पुन्हा एकदा आचार्यसोबत त्यांची फोटो आपण घेऊया. त्यांनी समोर यावं. स्नेहल ये बेटा, ते सर्व घेऊन ये. आई आली तिची आईला घ्यायला पाहिजे होतं सुरुवातीला मी घ्यायमध्ये विसरलोय. यापेक्षा आणखी बरीच गुणवंत विद्यार्थी आमच्यापासून नजरेआड असतील त्यांची क्षमा मागतोय. ज्यांची आम्हाला माहिती मिळाली त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. या अनुषंगाने आपल्या सर्वांना विनंती करतोय, या पुढील काळात आपल्या परिवारातील आपल्या परिसरातील जे कोणी यशवंत विद्यार्थी असतील त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी. त्यांचा सन्मान आम्ही निश्चितच करू. त्यांना एक प्रकारची प्रेरणा आणि सन्मान देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आज या ठिकाणी आणखी एक छोटी मुलगी आपल्यामध्ये उपस्थित आहे. कुमारी निडवंचे श्रेया श्रीहरी ही पहिलीच आहे विद्यार्थी. किती इकडे बेटा, कितीला आहेस तू? दुसरीला आहे. ओके, छान. ही विद्यार्थिनी खूप सुंदर असं भाषण करते, खूप सुंदर डान्स करते, खूप सुंदर गायन देखील करते. आपण आज तिन्ही घेणार नाही पण एक घेणार आहोत. एक तिन्ही पैकी एक. तू काय करणार? भाषण म्हणणार, गाणं गाणार, भाषण करणार. कमी वेळामध्ये सुंदर असं भाषण आपण सगळ्यांसमोर करून दाखवायचं आहे. कुठल्या विषयावर पुन्हा कोणावरती भाषण करणार तू? साने गुरुजी. वा, ओके. प्रथम साने गुरुजी पंडित जवाहरलाल नेहरू सभी गणमान्य नेताओं को मेरा नमस्कार. प्रमुख अतिथि तथा सम्मानित अतिथियों का स्वागत और पुनः प्रमुख अतिथि तथा सम्मानित अतिथियों का स्वागत और पुनः. मेरा पूरा नाम श्रेया श्रीहरी है. सेकंड क्लास में पढ़ती हूँ. 11 दिन साने गुरुजी आंदोलन को सदस्य साने क्लास में थे. गुरुजी ने कई बार अपनी जो सपना देखा वो पूरा करने के थे. साने गुरुजी को कहते थे कि जो जो मंगल राज्य पवित्र है उनको हमें स्वीकारना चाहिए. बचाई भारत बनाना होगा. चरमदिन की ताकत को भूल नहीं सकते कि नाटक हो या फिर आकाशवाणी या फिर समाचार पत्र वाली में के मन में देशभक्ति की जुबान हुई. ऐसा भी एक समय था जब 2-3 टन से ज्यादा वजन के उपग्रहों ने आकाश में भेजने के लिए दूसरे देश पर निर्भर रखना पड़ता था. 4 टन से वजन किसी अन्य देशों से मदद के बिना ही अवकाश में भेज सकते. अभी भारतीय क्षेत्र में संपूर्ण हुआ है. 5 जून 2010 यह दिन वैज्ञानिक राष्ट्र होने के लिए एक कदम बढ़ाया. उसी दिन परिश्रम का स्थायक हुआ. उसी दिन सभी कमरों में एक ही गाना गूंज रहा था और सागर भारत है वो विश्वास छूटी में रहा. पुरुष ने एक और महान कार्य किया है. अंतर्भारत की स्थापना. क्रांति के मध्य चल रही दिशा जब समाप्त नहीं हुई. ऐसा विपरीत हो रहा था कि जब जागृत भारत की अखंडता के लिए घातक सिद्ध की. इस कुत्ता को समाप्त करने के लिए एक मनुष्य संघ को प्रतिदेश गवर्नेंस को सब ने बंधुकें मुक्त न हो इसके लिए उन्होंने अंतर्भारती का प्रयोग आरंभ करने का प्रयत्न किया था. इसका उद्देश्य था विभिन्न प्रांत के लोग एक दूसरे की भाषा सीखे, उनकी परंपरा समझे. साने गुरुजी और पंडित जवाहरलाल नेहरू यानी चाचा नेहरू बच्चों को बहुत पसंद करते थे. मछली भारत का साने गुरुजी का सपना महात्मा गांधी ने आजादी की बारी स्वदेशी वस्तुओं को इस्तेमाल पर और आत्मनिर्भर पर जोर दिया था. पर गरीबी और भूखमरी के कारण उनका सपना साकार न हो सका. कुटीर सामग्री मत्स्यपालन, खेती, अंगनवाड़ा में बनी गई सामग्री आदि अनेक प्रकार के कार्य है जो कि हमें मछली बनाने का कार्य करते हैं. इस प्रकार से हम अपने परिवार से, गांव से, जिला एक दूसरे से देखें. इन सभी प्रयासों
रखना जरूरी है। पर्यावरण को प्रदूषण मुक्त करना होगा, भ्रष्टाचार को जड़ से हटाना होगा, बेरोजगारी, भूखमरी, अन्य समस्याओं को कम करना होगा। कोरोना महामारी के दौरान चीन ने भारत के डेफेंस सीमा पर कब्जा करने की कोशिश की, जिसमें भारत के लगभग 20 जवान शहीद हो गए। सीमा के इस विवाद में सैनिकों की सत्याग्रह के कारण देश से हर कोने से चीनी सामान को बंद कर दिया और प्रधानमंत्री ने सारे देश को आत्मनिर्भर बनाने का मंत्र दिया, जिसका अर्थ है इस प्रकार से हम अपने स्थिति में भारत भारी देशों से मदद की मांग कम होगी। भारत में स्वदेशी वस्तु का इस्तेमाल कर देश की तरक्की को आगे बढ़ाने में सहायता मिलेगी। हमारे अंदर बदलाव चाहिए, सुधार चाहिए। इन सभी प्रयासों के कारण भारत एक सपना समृद्ध देश की राह पर चल पड़ा है। कुछ नशा तिरंगे आन है, कुछ नशा तिरंगे की मांग है। हमें दोहराएंगे, लड़ेंगे, तिरंगे। नशा ये हिंदुस्तान की शान है। अंत में सुधार अंत नहीं है, पर मेरे लिए सुधार मंजिल तक पहुंचने के लिए लंबे सफर का बड़ा मंजिल है। बचाए भारत को बचाए भारत। धन्यवाद। धन्यवाद. सुंदर असं भाषण केल्याबद्दल तिला थांबेला. साधारणतः अंक देऊन तिचा सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय दंडीय सरांना करते. एक मिनिट थांब छोटे थांब. सुंदर असं भाषण या मुलीने केलेली आहे. तिला बक्षीस चॉकलेट खायचे देतात ना. ओके, धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार शिवराजजी तोंडचितकर साहेबांना करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करावा. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते आदरणीय दंडीजी, उपस्थित मित्र, तसा विषय फार चांगला आहे. इतिहासाचं अवलोकन करणारा आहे. दयानंद सरस्वती, त्यांचा आर्य समाज, एकीकडे बाबासाहेब आंबेडकर, ह्या दोन प्रवृत्ती आणि त्याच्यातून झालेली वाटचाल म्हणजे पूर्ण देशाचा इतिहास सांगून मित्र हो. एका ठिकाणी आता आपल्याकडे मग त्यांनी उल्लेख केला की आर्य समाजमध्ये आपण बोलतो आणि तर दुसरीकडे मंदिरावर पूजा करतो. तर एका ठिकाणी बाबर नाव, आपल्याकडे बाबर 1526ला भारतात त्यांनी नदीचा प्रवाह करून दिल्लीचा स्थळ केलं. त्याचं कालखंड 4 वर्षाचा आहे. त्याचं बाबर नामा अलीकडच्या काळात इंग्रजी ट्रान्सलेशन आहे. बाबर या ठिकाणी म्हणतो की भारतीय माणसामध्ये बुद्धिमत्तेची कमी आहे असं म्हणतो. आता हे मुद्दा असा की आता हेच अवलोकन कसं करायचं. एका ठिकाणी आता तपशिलाचा भाग जात नाहीये. जिम कार्बेट भारतीय सैन्यामध्ये, ब्रिटिश सैन्यामध्ये कर्नल रँकचे अधिकारी होते आणि तो नामांकित शिकारी होता. त्याचं मी पूर्ण तपशील सांगत नाही. एका ठिकाणी बायला एका बाळाला उचलून नेल्यानंतर त्या काळच्या ब्रिटिश सरकारने त्याला अपॉइंट केलं. पण त्या लोकांमध्ये धारणाशी बसली गावामध्ये की हा भूताकेचा प्रकार आहे आणि भूताने त्या बायला उचलून दिलेलं आहे. पण त्यावेळेस ब्रिटिश सरकारनं त्या जिम कार्बेटला अपॉइंट केलं. जसं आपल्याकडे यवतमाळला एका 9 मीटर वाघाची शिकार, हैदराबादच्या शिकार एका शिकाराने सरकारने धरून आणली. तसं त्या काळामध्ये जिम कार्बेटला सगळं निर्माण. मुद्दा असा की त्या ठिकाणी वसाहतून तो बसलेला असतो नदीच्या काठावर. त्या ठिकाणी गावातली भव्यधारी माणसं अख्खा गाव सारं वाजत गाजत नाचत येतात आणि त्या नदीच्या पात्रामुळे काही सोडतात. जिम कार्बेट सोबत मसाल्यावर एक अमेर ब्रिटिश पत्रकार बसलेला असतो सोबत. तर तिथे काय चाललं तेव्हा तो म्हणतो की ज्याची शिकार करायला मी बसलोय, परंतु या गावच्या लोकांची अशी धारणा आहे की हा भूताकेचा प्रकार आहे आणि भूताने त्या बायला उचलून दिलेला आहे. म्हणजे भारतीय माणूस डोक्याला विचार करते, मनाला विचार करतो.
सांगायचा मुद्दा असा आहे मित्र की असं बऱ्याच काही गोष्टी सांगता येतील. काही लोकांनी उल्लेख केला बाबा जाती व्यवस्थेमध्ये आजही आपल्याकडे जात नाही की जात प्रखर जात आजही आपल्याला पाहायला मिळते. एक उदाहरण मी सांगतो शेवटमध्ये की आपल्याकडे नागरा नावाचं गाव बाजूला आहे. पहिलं तो उदगीर तालुक्यामध्ये होतं, आता ते देवळीमध्ये आहे. हा प्रकार आहे 95 ते 99च्या कालखंडामध्ये. त्या गावची एक पॅनल 2 पॅनलपैकी एक पॅनल बहुमताने निवडून आलं. त्या पॅनलमध्ये दलित महिला होती आणि 3 जागा दलित महिला सुटली. आपल्याकडे महात्मा फुले बोलणारे, बाबासाहेब बोलणारे, वशिष्ठ बोलणारे भरपूर लोक असतात, परंतु कृतीमध्ये मात्र हेलकावे खातात. त्या बाईला त्या लोकांनी त्या पुढाऱ्यांनी तिला सरपंच होऊन दिले. पण त्याचा एक फायदा महाराष्ट्रामध्ये झाला. एक शासनाने जिहार काढला. त्या काळामध्ये अनुमोदन सुरू दिलं होतं. पण आता आजच्या आरक्षणामध्ये की दलित पुरुष असो की महिला असो त्याला म्हणजे सूचना काढण्याची गरज पडते. तर आपण भरपूर काही बोलतो मित्र. मुद्दा की आपल्याकडे जाती थोडी प्रखर आहे. जसं अब्दाली तसे पानिपतचं उदाहरण होतं तसं मराठ्याच्या फौजी होती. सकाळी सकाळी अब्दाली वॉकिंग करण्यासाठी बाहेर आलेला असतो, तेव्हा मराठी सैन्यामध्ये जागी राहून त्या धूम निघत असतो. तेव्हा अब्दाली आपल्या सरदाराला विचारतो की मराठ्याच्या फौजामध्ये जे आरोप होते का, तेव्हा तो सरदार सांगतो शहनशाह की भारतीय वंशाचे लोक आहेत, यांच्या प्रकार दाखिलता आहे, हे लोक एकत्र घेऊ शकत नाही म्हणून त्याचे जे लंगर आहेत ते निभलेले आहे. तो अभ्यास करण्याला की आज माझा विजय माझा आहे, मी मराठ्यांचा प्रभाव करणार, कारण जे लोक एकत्र घेऊ शकत नाही एकत्र घेऊ शकत नाही. आजही ती व्यवस्था आपल्याकडे सातत्याने आर्य समाज काहीही बोलत असतात, काही जण आमची काय, पण हे काय आर्य समाजी लोकांमध्ये जाणीव सर्व एक वारसा आहे. दक्षिणेमध्ये जेव्हा तसं फायदा एक असा आहे की जाणीव संस्कृती हे एका जमीनदार कुटुंबातून आलेले होते, एका सामान्य घरातून आलेले होते. त्यांनी जेव्हा समाज करण्याकडे आले तेव्हा त्यांना असं दिसलं की 40 पिढ्याचे 40 शंकराचार्य, भारताचे 4 शंकराचार्य मठम विरोधी आहेत. एकडे ब्रिटिश सरकार आहे, परंतु ही व्यवस्था खालच्या माणसासाठी त्यांच्या सतत मठाचा त्यांच्या ॲपॉलिटीचा ते उपयोग करत नाही. पण ब्रिटिशांची मशिनरी मात्र त्याला आपली साधन सामग्री वापरतात आणि त्याला म्हणजे मदत करतात आणि शेवटी कन्वर्ट होतात. की जेव्हा ज्ञानाच्या लक्षात आलं तेव्हा ज्ञान काही म्हणतात की आपल्याकडे हिंदुत्वाचं एक मोठं हौद आहे, त्या हौदामध्ये पाणी भरलेलं आहे, पण पाणी पडण्याची व्यवस्था नाहीये, तर त्याला पोट्यापत्र लागलेले आहे, ते पाणी जाते. तर दांडेला वाटलं हे जर पाणी असं बाहेर गेलं तर हिंदुत्व काय तिथे. तेव्हा तिथे लक्षात आलं की आपल्याला एकतरी जातीवर निर्माण करावं लागेल. तर जात नाही ती जात आहे. त्यांनी असं ठरवलं की आंतरजातीय लग्न जर केले तर जाती तिखट पुण्याची दुर्बळ येऊ, धाक मोठा घेऊ आणि त्यांनी शिक्षणावर भर दिला. उत्तरेमध्ये जोडे आर्य समाज आहे त्या आर्य समाजाला त्यांनी शिक्षणावर भर दिला. मग ते त्या काळात हिंदुत्वामध्ये महिलांना शिक्षण ग्राह्य होतं. त्यांनी पुरुष आणि महिलांसाठी शिक्षणाची मोहीम राबवली आणि म्हणूनच उत्तरेमध्ये किंवा आता दक्षिणेमध्ये प्रमाण कमी आहे, पण उत्तरेमध्ये प्रत्येक आर्य समाजाला लागून त्या संस्थांनी चालवतात. आपल्याकडे आलो आपल्याकडे तिथं हायस्कूल हायस्कूलची वगैरे पाहिलं, पण प्रत्येक आर्य समाजाला मुली सुद्धा किंवा भारतामध्ये उत्तरेतला वापरायला तर ते आर्य समाजाला जोडून मोठ्या संस्थांनी उभा केले आणि शिक्षण प्रमाण त्यांनी वाढवलेलं. मित्र, एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं ब्रँडला विचारलं की आहे ते सत्यामध्ये तुमचं काय मत आहे. ब्रँड काय म्हणाले ही स्वतः चांगली जरी असली पण विषय आहे, परकी आहे. तेव्हा त्या ब्रिटिश अधिकारी लक्षात आलं की ब्रँड हे ब्रिटिशच्या विरोधी आहे. मित्र, 1857 पासून ते 1947 पर्यंत जेवढे काही आंदोलन चळवळी झाल्या आर्य समाजाचा घटक सक्रिय आंदोलनामध्ये चळवळून राहिलेला आहे. त्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ब्रिटिशांनी एक केलं होतं, अनेक लोकांना कोणून बाजूला काढण्यासाठी काम केलं होतं. एका ठिकाणी गांधीच्या चळवळीचा वार्तांकन करणारा एक अमेरिकन पत्रकार असतात
त्याचं गांधी मेमोरी नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा लेखक नेहरूची मुलाखत घ्यायला गेला. त्यांनी पहिल्यांदा मी गांधीजी परवानगी घेतल्याशिवाय मुलाखत घेतली सांगितलं. म्हणजे गांधीजी परवानगी घेऊन मुलाखत दिली. नेहरू असं म्हणतात की भारतामध्ये जेवढे राजे महाराजे आहेत, जमीनदार आहेत, उद्योगपती आहेत, इथला उच्चभ्रू वर्ग आहे, हा मात्र स्वातंत्र्याच्या लढ्यापासून दूर आहे म्हणून सांगितलं. स्वातंत्र्याच्या लढ्यापासून हा वर्ग दूर आहे म्हणून सांगितलं. परंतु दयानंदजी म्हणजे जे फॉलोअर होते हे प्रखर साहेब लढले, हुतात्मा झाले, फाशी गेले. आपण थोडक्यात पाहायचं आपलं हैदराबाद संस्थान. आता आपल्याकडे देशामध्ये 2 संस्थान असे आहेत की हैदराबादचा राजा हा मुसलमान, जनता हिंदू. जम्मू काश्मीरचा राजा हिंदू पण जनता मुसलमान. मित्र, हैदराबादचा लढा आर्य समाजाने प्रखरपणे लढला. त्या लढ्यामध्ये आर्य समाजाची दुसरी संस्था कुठली प्रखरपणे लढा दिली. आपल्याकडे बाराडी आवराचं गाव आहे बाजूला, तिकडे पवार म्हणून त्या भागातले पवार नावाचे ग्रस्त होते. त्यांनी निजामावर बॉम्ब फेकला. तो बॉम्ब फुटला नाही, निजाम वाचला, परंतु त्याला फाशी शिक्षा झाली. पण तो अमल झाला नाही. पोलीस ऍक्शन झालं आणि त्या पोलीस ऍक्शनमुळे पवार फुटले. गेल्या 2-3 वर्षापूर्वी वाढले. मित्र, सांगण्याचा उद्देश असा आहे की दयानंदांनी आंतरराष्ट्रीय प्रधान दिलं. पण दुर्दैवानं ते जसं काही लोकांनी सांगितलं की भारतीय लोकांचा बुद्ध्यान थोडं कमी आहे, बहुसंख्य लोकांचा. मुद्दा असा आहे की आपल्याकडे आर्य समाजाच्या लोकांनी ठरवलं की देवाला मानत येतो, हे देवाला मानत आहे, पूजा करत देवाला मानत नाही. परंतु आर्य समाज मूर्तीपूजेला मूर्तीपूजा करत नाही. बिलीव्ह इन एक्झिस्टन्स ऑफ गॉड बट नॉट मॅनमेड गॉड. हे कधी भारतीय लोकांच्या लक्षात आलं नाही. आणि मित्र, या ठिकाणी बाबासाहेबांचा उल्लेख येतो की आपल्याकडे 2 व्यक्ती असे भारतातल्या, एक महात्मा गांधी आणि छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज राजा दत्तक पुत्र होता. शाहू महाराज दत्तक पुत्र होता. ते पहाटे दररोज सकाळी स्नानाला जायचे. पण राजा म्हटल्यामुळे त्यांना त्यांचे काही पुजारी असायचे, ते गायत्री मंत्र म्हणायचे. काही लोकांनी उल्लेख केला भरत गायकवाड आणि शाहू महाराजांमध्ये भरत गायकवाडचं नाव घेतलं आणि शाहू महाराज नाव घेतलं. मुद्दा त्यासाठी सांगतो. तर झालं असं की त्या दिवशी त्यांचे सख्खे भाऊ आले त्यांना भेटायला शाहू महाराजांना. आणि दोघे पुढे नदीच्या काठावर होतात. स्नान करताना ती जी पुजारी होते ती गायत्री मंत्र म्हणत होते. ते शाहू महाराजांच्या भावाच्या लक्षात आलं आणि त्यांनी शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिलं. शाहू महाराजांना संस्कृत येत होतं. त्यांनी पाहिलं, लक्षात आलं की हे गायत्री मंत्र म्हणत नाही. स्नान झालं. नंतर त्यानं बोलावलं आणि त्यानं विचारलं, बाबा मी राजा आहे आणि प्रथा अशी तुम्ही गायत्री मंत्र म्हणावं असं प्रथा आहे, पण तुम्ही गायत्री मंत्र म्हणत नाही. या काळामध्ये हे जे पुजारी असायचे त्यांना सरकारी खजानातून महिना मागून मिळायचं. त्याच्या जमीन जायला त्यांना म्हणजे पट्टी दिलेली असायची. झालं असं की त्यांनी विचारलं, त्या पुजाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्ही क्षुद्र असल्यामुळं गायत्री मंत्र म्हटले जात. तेव्हा शाहू महाराजांच्या लक्षात आलं की आपल्याला हे काही खरं नाही. तेव्हा 1905 ला हा भारताचा पहिला राजा आहे ज्याने आपल्या संस्थानामध्ये ब्राह्मणेतर लोकांना आरक्षण सुरू केलं. तर त्यांनी अनेक चळवळींना चांगली मदत केली. बाबासाहेबांना प्रचंड मदत केली. बाबासाहेबांना त्यांनी शिक्षणापासून ते प्रबुद्ध राहणार बाकीच्या लोकांसाठी बाबासाहेबांनी प्रचंड मदत केली. आणि म्हणून लोक दलित माणसं साधारणपणे बोलताना शाहू महाराजांचा उल्लेख करतात, महात्मा फुलेंचा उल्लेख करतात, कबीरांचा उल्लेख करतात, बाबासाहेबांचा उल्लेख करतात. त्याच्या मागची भूमिका अशी मित्र की बाबासाहेबांनी अनेक चटके, जातीचे चटके पाहिले होते. तेव्हा ते बरोबर गायकवाड शिष्यवृत्ती परिषद गेले होते. शिकून परत आल्यानंतर त्यांचा फाईल देणारा शिपाई त्यांनी म्हणून फाईल द्यायचे. जास्त काळ त्या संस्थांची नोकरी करू शकले नाही. मुद्दा असा की बाबासाहेब चटके पाहिले. पण एक आहे, आता ते धनाजी कीर्तीच्या पुस्तकात त्या काळामध्ये ब्रिटिशांनी, मी आताच मला बोलतो उल्लेख केला, हिंदू त्या काळात हिंदू महासभा, त्या काळात ते राजा निवडले सगळ्यात जीना, अशा बऱ्याच लोकांना ब्रिटिशांनी त्या स्वातंत्र्य चळवळीपासून बाजूला नेलं. त्याच्यापैकी बाबासाहेबांना सुद्धा झालं, पण बाजूला काढायचा प्रयत्न केला. बाबासाहेब धनाजी कीर्तीच्या पुस्तकात उल्लेख नाही चरित्रामध्ये,
हे चरित्रामध्ये उल्लेख नाही, पण बाबासाहेब हे वयाच्या कौशलमध्ये निष्ठ होते. 15-20 वर्ष निष्ठ. हे धनंजय त्यांच्या पुस्तकामध्ये उल्लेख आलेला नाही. ट्रान्सफर पॉवर पूर्वी काय असायचं की आताही झालं, जे सिक्रेट रिपोर्ट असतात ते फार काळापर्यंत हे सिक्रेट राहतात, पण काही काळानंतर ते ओपन होतात. अरुण शोरीच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख येतो, अनेक घटनांचा उल्लेख येतो. मी या प्रश्नाला एक म्हणता येईल की बाबासाहेब हे भजन बुद्धिवादी होते, अभ्यासक होते, आणि म्हणूनच घटना समितीमध्ये त्यांना स्थान देण्यात आलं. ते बंगालमधून आले. आता काही लोकांना म्हणतात की काँग्रेस टीका करतात, पण त्यांनी नेहरू आणि गांधींना बाबासाहेब त्या घटना समितीला हलवले. बंगालची फाळणी झाली आणि बाबासाहेबांचा मतदारसंघ झाला. तेव्हा काँग्रेसवर त्या काळात मुंबई विभागामध्ये प्रांतामध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि दिल्लीच्या आदेशानुसार त्यांनी परत मुंबईतून ते निवडून गेले. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या बुद्धीच्या आधारे ते एकच नव्हते, त्यांचा एक त्यांना अभ्यास सुरू होता. त्या सर्वांनी घटनेला आकार दिला आणि म्हणून ही घटना आज आपल्याकडे अस्तित्वात आहे. आता तो भाग आहे, घटनेला कोण विरोध करावा, कोण काय करावा, हा त्याचा भाग होतो. आता लोकशाहीमध्ये त्याचं सुरुवात असू शकते, परंतु बाबासाहेबांनी एक मात्र जे स्वातंत्र्यापासून चळवळीपासून बाजूला होते, त्यांची अशी धारणा होती, लोकांना त्याचं काही कळत नाही. त्यांची अशी धारणा होती की दलित आणि आदिवासी वर्ग आहे, याला हिंदुत्वाने हिंदू समजत नाही, अशी त्यांची धारणा होती बाबासाहेबांची. बाबासाहेबांची धारणा अशी होती की दलित आणि आदिवासी हे हिंदुत्वाचे घटक आहेत, कारण त्यांनी हिंदुत्वाने हिंदू समजतच नाही. त्याच्यामुळं बाबासाहेब नेहमी भूमिका मांडायचे. आरक्षणामध्ये सुद्धा कुठल्याही पक्षाच्या लोकांनी, त्या घटना समितीच्या लोकांनी त्याचा विरोध केला नाही आणि म्हणून त्या आरक्षण अस्तित्वात आलं. पण एकंदरीत बाबासाहेबांनी देशाच्या घटनेला आकारण्याचं काम केलं. एक दारिद्र्याच्या चळवळीमुळे आंतरजातीय लग्नाचं शिक्षणाचं प्रमाण वाढवण्याचं काम आज समाजाच्या सानिध्यानं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, हे नाकारता येत नाही. या ठिकाणी बऱ्याच वेळ झालेला आहे. आपण थोडंसं ऐकत बसलात, वरती पुढे आलेले आहेत, त्यांचं मी गांधीजी मांडली, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपण मला संधी दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचा आभार मानण्याची विनंती मी प्राध्यापक डॉक्टर मोहित तंगावर सरांना करतोय की त्यांनी कार्यक्रमाचा आभार मानावा. कार्यक्रमाला आज माजी आमदार आदरणीय तोरचेकर साहेब अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. खरं तर उदगीरमधल्या सगळ्या बहुतेक अशा कार्यक्रमात ते शेवटपर्यंत सातत्याने श्रोते म्हणून उपस्थित राहतात. आज ते अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले आणि महत्वाचे विचार या ठिकाणी मांडले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आज जे दंडी मेसर या ठिकाणी उपस्थित आहेत वक्ते म्हणून, खरं तर उदगीर निजाम काळामध्ये आर्य समाजाचं अतिशय महत्वाचं केंद्र होतं. त्यामुळे खूप लोकांना याविषयी माहिती आहे, परंतु अतिशय दुर्लक्षित असा जो विषय आहे त्या विषयावर लक्षवेधी असं चिंतन दंडी मेसरांनी या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं ते पुस्तक मराठीमध्ये काहीतरी ट्रान्सलेशन होत आहे असं तुम्ही म्हणाला घ्यायचं. तर हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचं प्रकाशन वगैरे याचं जर एक पेज तुम्ही कदम सरच्या व्हॉट्सअपवर टाका, कारण वाचक समाजामध्ये एखादं पुस्तक लोकांना जर आवडलं तर ते निश्चितच विकत सुद्धा श्रोते या ठिकाणी येत असतात. पुन्हा एकदा अगदी खूप महिन्यानंतर ओघळत्या भाषेमध्ये जे काही सरांनी विचार मांडलेले आहेत त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक, श्रोते सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी संपला.